माझ्या देशात कमळाला खूप महत्व आहे. आपली लक्ष्मी आणि सरस्वती सगळे कमळावरच बसतात. तर कमळाचं अँटी एजिंग प्रॉपर्टीज मला तिकडे जाऊन समजल्या आणि म्हणून आमची मिचेल लाईन आपल्या स्किनसाठी भारतात आणली. इंस्टाग्रामवर पहिलं पॅनल दाखवतं असे पॅचेस आहेत, मग स्वाईप केलं की पॅचेस आर गॉन. असं होत नाही. किंवा बिफोर आफ्टर डार्क आणि फेअर असं इतकं दाखवतं की लोक जरा त्याच्याचमुळे आजकाल ब्रँड लॉयल्टी नाही आहे. ब्युटीमध्ये सुद्धा AI काही हेल्प करू शकतं किंवा कशा पद्धतीने काम करेल इन फ्युचर? आमची वेबसाईट उघडाल, फेस स्कॅन करतं तुमचा आणि सांगतं कुठचे प्रोडक्ट्स तुम्हाला वापरायला पाहिजे. स्किन डिझीज साठी स्किन स्पेशलिस्टकडे जा, बरोबर. हां. स्किन केअर साठी AI कडे जा. आपलं जे स्किन रिपेअर होते ती रात्री 11 वाजेपासून 4 वाजेपर्यंत मॅक्सिमम होते. म्हणजे नॉट ओन्ली स्किन, आपल्या बॉडीची रिपेअर. बरोबर. आणि ह्या वेळेला समजा तुम्ही रेस्ट घेताय, तुम्ही झोपलेले असाल तर मग ती रिपेअर एकदम एफिशियंट होते. पण ह्या वेळेला तुम्ही फोन स्क्रोल करताय किंवा पार्टीला जातायत किंवा स्मोकिंग करतायत तर मग हे रिपेअर एफिशियंट नाही होत. बॉलिवूड सेलिब्रिटीज जे असतील ते 40 काय 50 काय 60 काय ओळखूच शकत नाहीत, इतकं ते मेंटेन असतात. साधारण 35-40 नंतर नुसतं स्किन केअर रुटीन इज नॉट इनफ. आपण त्याला काहीतरी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट्स पण करायला लागतात, ज्या क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट्स होतात. तुम्ही म्हणा फिलर्स होतात, मायक्रो निडलिंग होतात, पील्स होतात, असे भरपूर ट्रीटमेंट्स असतात आणि प्रत्येक बॉलिवूड सेलिब्रिटी अशा ट्रीटमेंट्स करते. एजिंग हा असा प्रकार आहे की दर मिनिटाला, दिवसाला, महिन्याला तुम्ही एज होता, पण तुम्हाला एज लेस करता येतं. आम्ही ना आमच्या प्रॉडक्टचं नाव एजलेस का ठेवलंय, कारण की एजिंग इज इनएव्हिटेबल, पण एजिंग एजलेस फॉर युअरसेल्फ इज व्हॉट वी आर ट्राइंग टू प्रमोट. नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीच्या आस्क द एक्सपर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, जसं की आपण बघतोय आजकाल प्रत्येकालाच आपली स्किन ग्लोईंग, हेल्दी आणि यंग दिसावी असं वाटतं. पण होतं काय, वयानुसार स्किनमध्ये बदल होतात आणि मग आपण स्किन केअरकडे जास्त लक्ष द्यायला लागतो. पण ॲक्च्युली असं करायचं नाही आहे. आज मार्केटमध्ये इतके प्रोडक्ट्स आहेत की नेमकं काय योग्य आहे, काय सेफ आहे हेच अनेकांना समजत नाही. त्यामुळे काय होतं, आज आपण स्किन केअर मागचं सायन्स, टेस्टिंग, त्यातले घटक आणि एकंदरीत विश्वास हा कशा पद्धतीने असतो या विषयावर आजचा आपला हा पॉडकास्ट आहे. त्यामुळे हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि यासाठीच या फील्डमधले एक्सपर्ट आज आपल्यासोबत आहेत. सगळ्यात आधी मिसेस सुनीता अजय रामनाथकर, त्यांच्यासोबत डॉक्टर क्षितिजा राव, डॉक्टर रेणुका थेरगावकर आणि श्रद्धा जाधव. तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. थँक्यू. सो या सगळ्यांची ओळख मी तुम्हाला सुरुवातीला करून देते. सुनीता रामनाथकर म्हणजे भारतातील फेशियल ब्युटी सेगमेंटमधलं एक मोठं नाव. फेम या प्रसिद्ध ब्रँडच्या त्या फाउंडिंग डिरेक्टर आहेत. गेली अनेक वर्ष त्यांनी ब्युटी इंडस्ट्रीमध्ये काम करत फेमला घराघरात पोहोचवलं. भारतभर हजारो सलून्स आणि 3 लाख रिटेल आउटलेट्स असतील त्यांच्यापर्यंत, त्याचबरोबर 15 कंट्रीमध्ये त्यांनी ब्रँड पोहोचवलेला आहे. फेम नंतर त्यांनी USA ला जाऊन त्यांनी स्वतः मिचेल लॉन्च केलं. स्किन केअरमध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजी, AI आणि इनोव्हेटिव्ह इन्ग्रेडियंट्स यांचा वापर करून ब्रँड पुढे नेला. अजूनही अफोर्डेबल लक्झरी स्किन केअर आणि सायंटिफिकली ब्रँड प्रोडक्ट्सचा वापर यावर त्यांनी विशेष असा भर दिलेला आहे. डॉक्टर रेणुका थेरगावकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर या R&D ग्लोबल कन्सल्टंटच्या प्रायव्हेट लिमिटेडच्या डायरेक्टर आहेत. गेली 30 वर्ष त्या कॉस्मेटिक्स आणि परफ्यूम या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी अनेक इंडस्ट्रीज आणि रिसर्च संस्थांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी अनेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीमध्ये BTech, MTech आणि PhD पूर्ण केलेली आहे. त्यांना 25 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स असून त्यांच्या नावावर अनेक पेटंट्स आणि पब्लिकेशन्स देखील आहेत. आजपर्यंत त्यांनी 6000 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आणि नवीन टेक्नॉलॉजी आता आणलेली आहे. डॉक्टर क्षितिजा राव यांच्याबद्दल सांगायचं झालं तर 2009 पासून फेशियल एस्थेटिक्स आणि स्किन केअर क्षेत्रात त्या काम करतायत. त्यांनी सेट GS मेडिकल कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं असून त्या फेशियल एस्थेटिक्स आणि स्किन केअरसाठी इंटरनॅशनल ट्रेनर म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे.
त्या इटालियन युनिव्हर्सिटी सोबत व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून देखील कार्यरत आहेत आणि त्यासोबतच मुंबईमध्ये त्यांचं परफेक्ट इमेज क्लिनिक आहे आणि त्या इतर क्लिनिकमध्ये सुद्धा कन्सल्ट करतात. नैसर्गिक आणि युथफुल लुक देणारे ट्रीटमेंट्स हे यामध्ये त्यांचा खास इंटरेस्ट आहे. श्रद्धा जाधव यांच्याबद्दल जाणून घेऊयात. या क्लिनिकल रिसर्च क्षेत्रात काम करत असून सध्या मॅस्कॉट स्पिन कंट्रोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये हेड ऑफ क्लिनिकल ऑपरेशन आहेत. स्किन केअर, हेअर केअर आणि न्यूट्रान्युटिकल स्टडीज मध्ये त्यांचा मोठा अनुभव आहे. सायन्स आणि इनोव्हेशन एकत्र आणून एव्हिडन्स बेस्ड ब्युटी सोल्युशन तयार करण्यात त्यांचा भर असतो. त्याचबरोबर AI आणि हेल्थ केअरमधील नवीन टेक्नॉलॉजीमध्येही त्यांना विशेष असा रस आहे. त्यांनी 5000 पेक्षा जास्त क्लिनिकल ट्रायल्सवर काम देखील केलेलं आहे. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर सुनीता मॅम, तुमचा प्रवास इतका मोठा आहे. फेमपासून USA पर्यंतचा तुमचा हा प्रवास, एकंदरीत या संपूर्ण प्रवासात भारतीय महिलांमध्ये स्किन केअरबाबत तुम्हाला कोणता मोठा फरक जाणवला? काय डिफरन्स जाणवला तुम्हाला? मी फेममध्ये असताना ना लाईफ खूप सिम्पल होतं. ब्लीच करायचे आणि लोक सुंदर दिसायचे आणि कोल्ड क्रीम लावायचे, लोक सुंदर दिसायचे, तेवढंच करायचे. बाकी काय ते ना येत नव्हतं. म्हणजे इतकं स्किन केअर डेव्हलप झाली नव्हती की SPF लावा, हे करा, बाहेर जायच्या अगोदर काय करा, रात्री वेगळं लावा, दिवसा वेगळं लावा, डे क्रीम करा, नाईट क्रीम करा, पुन्हा टोनर लावा, हे काहीही त्यांना नव्हतं. एकदम सिम्पल होतं आणि त्यावेळेस वातावरण वगैरे सगळं चांगलं होतं आणि सगळ्या लोक इतके बाहेर पण जात नव्हते, कधीतरी जायचे, कधीतरी, त्यामुळे ते सगळं बरोबर होतं. आता काय झालंय ना, लाईफ इतकं टफ, म्हणजे इतकं फास्ट झालंय की लोक बाहेर जायला लागले. पोल्युशनचा स्किनवर परिणाम व्हायला लागलाय, लेट नाईट्सचा परिणाम व्हायला लागलाय, स्क्रीन टाईमचा परिणाम व्हायला लागलाय आणि लोकांना प्रत्येक स्किन टाईपचं दिसायला लागलंय आणि इतके कॉस्मेटिक्स मार्केटमध्ये आलेत की लोकांना अगदी फ्लडेड झाले कॉस्मेटिक्समध्ये आणि त्यांना कुठचे स्किन केअर वापरायचं, कुठचं नाही, हे त्यांना प्रश्न पडतोय. ह्या अशा वातावरणात तुम्हाला एक चांगलं प्रॉडक्ट पाहिजे जे का इंडियन स्किनसाठी बनवलं आहे, परंतु त्याच्यात इन्ग्रेडियंट्स जो आहे तो इतका छान जबरदस्त असले पाहिजे की त्यांनी स्किनमध्ये फरक जाणवला पाहिजे. आणि त्या स्किन केअर प्रोडक्ट्समध्ये मला शिरायचं होतं. मला आता फेम करून झालं, done that, been there, done that. Now I wanted to do something more meaningful. आता म्हणून मी मिचेलमध्ये जे केलं ते त्याच्यासाठी केलं की आय वॉन्टेड टू डू स्पेशलाइज स्किन केअर. आय वॉन्टेड टू डू समथिंग रिअली नाईस फॉर इंडियन स्किन. आणि मला माहिती आहे माझ्या देशात कमळाला खूप महत्व आहे. आपली लक्ष्मी आणि सरस्वती सगळे कमळावरच बसतात. तर कमळाचं अँटी एजिंग प्रॉपर्टीज मला तिकडे जाऊन समजल्या की तिकडे लोक खूप रिसर्च करत होते कमळावर. मग तिकडचं मी प्रॉडक्ट तिकडचं रिसर्च घेतलं आणि सरळ भारतात येऊन डॉक्टर रेणुकाला दिला. आपल्याला हेच आपल्याला करायचंय, पण इंडियन स्किनवर पाहिजे हे काम करायला. म्हणून तिने मग फाईन ट्यून केलं इंडियन स्किनवर आणि म्हणून आमची मिचेल लाईन आता आम्ही स्किन केअर मध्ये मिचेल लाईन आपल्या स्किनसाठी भारतात आणली. ओके, म्हणजे इतका सगळा मोठा प्रवास झाला. फेम नंतर USA नंतर पुन्हा इंडिया नंतर मिचेल. तर डॉक्टर क्षितिजा, आजकाल पिगमेंटेशन असेल, डन स्किन असेल किंवा सेन्सिटिव्ह स्किन असेल, तर हे खूप आपल्या महिलांमध्ये वाढताना दिसतात. एज वाईज पण असेल आणि एजच्या आधी पण बऱ्याच प्रमाणात या पद्धतीचा त्रास सगळ्यांना असतो. तर हे जे काही आहे ते कुठेतरी आपलं बिघडलेलं लाईफस्टाईल आहे किंवा जंक फूड खाणं आहे किंवा एक्झॅक्टली हे कशामुळे होत आहे? बरोबर म्हटलं तू. हल्ली आम्ही क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये पण बघतो की तरुण लोक, त्यांची स्किन खूप डल असते किंवा पॅचेस असतात किंवा यंग एजमध्ये रिंकल्स अशा सुरकुत्या झालेल्या असतात. तर ह्याच्यासाठी 2 कारणं आहेत. एक जे आपण एक्सटर्नल म्हणतो आणि एक इंटरनल म्हणतो. एक्सटर्नल जे आहेत ते पोल्युशन, वातावरणमधलं पोल्युशन, खाण्यामधलं पेस्टिसाइड्स किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे UV रेज जास्त झालेत त्याच्यामुळे पण स्किन डॅमेज होतं. आणि हे एक्सटर्नल तर आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, आपल्या हातात नसतात, तर आपण जास्त त्याच्याबद्दल काही करू शकत नाही. पण इंटरनल जे असतात, जसं काय अनहेल्दी फूड किंवा स्ट्रेस आणि सिगरेट फुंकणं, स्मोकिंग,
पाणी कमी पिणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये असतात. आणि तुला एक गंमत सांगते की आपलं जे स्किन रिपेअर होते हम्म. ती रात्री 11 वाजेपासून 4 वाजेपर्यंत मॅक्सिमम होते. म्हणजे नॉट ओन्ली स्किन, आपल्या बॉडीची रिपेअर. बरोबर. आणि ह्या वेळेला समजा तुम्ही रेस्ट घेताय, तुम्ही झोपलेले असाल, तर मग ती रिपेअर एकदम एफिशियंट होते. पण ह्या वेळेला तुम्ही फोन स्क्रोल करताय किंवा पार्टीला जातायत किंवा स्मोकिंग करतायत, तर मग हे रिपेअर एफिशियंट नाही होत. म्हणून बरोबर झोप आणि हॅबिट्स जसे स्मोकिंग आणि पाणी पिणं, व्यवस्थित पाणी पिणं आणि हेल्दी फूड्स खाणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हे आपल्या कंट्रोलमध्ये आहे. अगदीच. म्हणजे ओव्हरऑल आता जो स्क्रीन टाईम आपला वाढलेला आहे आणि स्पेशली रात्री जे काही रील्स बघणं चालू असतं त्याचा कुठेतरी इफेक्ट पडतो असं म्हणायला हरकत नाही आहे. त्यामुळे आपलं लाईफस्टाईल मेंटेन ठेवणं पण खूप गरजेचं आहे एक चांगल्या स्किनसाठी. तर डॉक्टर रेणुका, तुम्ही वेगवेगळ्या देशांमधल्या स्किन केअर फॉर्म्युलेशन्स भारतासाठी तयार केल्या, राईट? सो या प्रत्येक त्वचेप्रमाणे प्रोडक्ट बदलणं तुम्हाला किती महत्त्वाचं वाटतं? हे फार महत्त्वाचं आहे, कारण आपण जर पाहिलं बाहेरच्या देशातून आपण प्रोडक्ट्स वापरतो ते तिथल्यासाठी बनले असतात, पण जेव्हा आपण इथे इंडियात त्याचा वापर करतो, इंडियामध्ये आपलं म्हणजे पर्यावरण पाहिलं, आपलं हवामान पाहिलं, आपल्या खाण्याच्या पद्धती पाहिल्या, सगळं वेगळं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपलं स्किन आहे त्याचं सगळं ॲब्झॉर्प्शन, म्हणजे कसं ते ॲब्झॉर्ब करतंय, काय ॲब्झॉर्ब करतंय ते बदलतं. म्हणजे आपल्याला थोड्या वेळासाठी त्याचा जे बाहेरचे हे आहेत कॉस्मेटिक प्रोडक्ट, त्याचा थोड्या वेळेचा इफेक्ट दिसतो, पण नंतर ते नाही काम करत. त्याच्यामुळे खरं सांगू तर जेव्हा सुनीता मॅम आल्या होत्या ना, त्यांच्याकडे खूप छान, त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये लोटसचं पेटंट केलं होतं, हो, खरं. हो. तर ते लोटसच्या पेटंटमध्ये ना त्यांनी ते आणलं आणि म्हणे आपण हे प्रोडक्ट आहे, हे मी आज इंडियामध्ये मला टाकायचं आहे. पण तेव्हा आम्ही हे केलं की नाही, ते प्रोडक्ट तसं चालणार नाही इंडियात. सो त्याच्यामुळे आम्ही काय केलं, त्याच्यामध्ये आपल्या इंडियन स्किन प्रमाणे इंडियाच्या लोकांचं, आज आपल्याकडे इंडियामध्ये जर पाहिलं तर आपलं साऊथ इंडियाच्या लोकांची त्वचा, आपल्या मुंबई म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांची त्वचा किंवा मध्य प्रदेश किंवा हे सगळ्यांच्या त्वचेमध्ये हे हो. फरक आहे, वेगळेपण आहे, बरोबर. वेगळं आहे. आपण खूप मसाले वगैरे पण खातो, त्याच्यामुळे ना भरपूर हे होतं. मग तेव्हा आम्ही मिशेलच्या प्रोडक्ट्सला, जे लोटसच्या याच्यावरून बनले आहे पूर्ण, आपल्या याच्यात तर खरं पाहिलं तर लोटस हा आपला, म्हणजे आपण सगळ्या देवाला पण वाहतो. आज आपण देवासाठी, म्हणजे आपल्यासाठी ते खूप कमळ. सेक्रेड हे आहे. तर त्याच्यामुळे ते आम्ही प्रोडक्ट पूर्ण आणून आणि आपल्या त्वचेच्या हिशोबाने बनवले. अगदी. तर म्हणून इंडियामध्ये आपण बाहेरचे प्रोडक्ट्स यूज करण्यापेक्षा आज आपण जर इंडियन प्रोडक्ट्स हे केले तर आपल्या त्वचेप्रमाणे बनवलं तर खूप फरक पडतो. त्यांनी आपलं स्किनचं एफिकसी म्हणजे किती छान इफेक्ट होतो त्याचा. आपल्याला इफेक्ट दिसतो, आपली त्वचा पण जास्त छान दिसते आणि आपल्याला त्याचं जसं हवं आहे तसे इफेक्ट्स पण दिसतात. बरोबर. कारण का वेगवेगळ्या ठिकाणचं खाणं पण वेगळं असेल, त्यानुसार त्यांचा स्किन ठरत असेल. प्रत्येक ठिकाणी स्किनचा टाईप हा सेम असेलच असं नाही, जसं तुम्ही म्हणालात. अगदी बरोबर. आणि डॉक्टर श्रद्धा, आजकाल सगळेच आपण स्किनबद्दल खूप विचार करतो हे कुठलाही प्रोडक्ट यूज करताना. सो आजकाल किती महत्त्वाचं आहे की एखादा प्रोडक्ट घेताना त्याचं पूर्ण आतमध्ये काय काय आहे, त्याच्या काय इन्ग्रेडियंट्स आहे हे चेक करणं कितपत गरजेचं झालं? आता बेसिकली कसं होतं, जेव्हा पण कोणताही ग्राहक कोणताही प्रॉडक्ट घ्यायला जातो, तो डेफिनेटली बघतो की कोणते इंग्रेडियंट्स आहे, कसे रिझल्ट्स आहेत, त्याचं पूर्ण माहिती घेतो. पण डेफिनेटली त्याला हे इम्पॉर्टंट आहे बघणं की त्याची सेफ्टी आणि एफिकेसी आहे की नाही. बरोबर. आता मार्केटमध्ये जसं डॉक्टर रेणुका आणि सुनीता मॅम बोलल्या की खूप सारे प्रॉडक्ट्स, जसं लोटस ब्रँड आहे, की किती प्रोसेस मोठा आहे, किती सारे इंग्रेडियंट्स आणि ओव्हरऑल सगळं किती इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यासाठी सेफ्टी आणि एफिकेसी करणं फार गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये मॅस्कॉट स्किन कंट्रोल, जी की क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशन आहे, तर ती लीड केली जाते डॉक्टर मोहित लालवानी यांच्या अंडर. तर त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, तर आम्ही क्लिनिकल ट्रायल्स कंडक्ट करतो. ह्याच्यामध्ये आम्ही जसं
डॉक्टर रेणुका मॅडम बोलल्या की वेगळ्या वेगळ्या स्किन टोनच्या व्हॉलेंटियर्सना बोलवलं जातं. मग त्यांच्यावरती आम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने स्पेशलाइज इन्स्ट्रुमेंटच्या पद्धतीने आम्ही टेक्निक कंडक्ट करतो आणि त्याच्याच बरोबर आम्ही डर्मॅटॉलॉजिकल असेसमेंट पण करतो. म्हणजे ग्राहकाला काय तर एकदा फायनल सेफ्टी आणि एफिकेसी झाली की एक ट्रस्टवर्दी प्रॉडक्ट मिळतं, मार्केटमध्ये ते अवेलेबल असतं, ज्याचा की क्लिनिकल डेटा अवेलेबल असतो. पण डेफिनेटली सेफ्टी आणि एफिकेसी हे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे कोणत्याही एवढा प्रॉडक्टचा. मोठा प्रवास असतो एक Sure, प्रोडक्ट definitely. बनवण्याच्या मागे. एक प्रोडक्ट Product. बनवण्याच्या मागे जवळपास आम्हाला 6 ते 8 महिने लागतात. आणि त्याच्यामध्ये जर प्रोसेस पाहिली तर आम्ही लोक राईट इन्ग्रेडियंट म्हणजे जो हे आहे त्याच्यात काय काय जायला पाहिजे हे आम्ही पाहतो. त्याचं नीट आम्ही अनालाइज करतो, कारण एक पदार्थ जास्त झाला आणि दुसरा कमी झाला तर त्याचा आपल्याला इफेक्ट येणार नाही. आणि ते आपसातच आपल्याला मग रिॲक्शन्सही येतात. पण ते आपल्या लिगल रेग्युलेशन्सच्या हिशोबाने पण करावं लागतं. तर आम्हाला आपले इंडियाचे लॉज आहे ते पाहून मग आम्ही इन्ग्रेडियंट सिलेक्ट करतो. मग ते आपल्या स्किनवर कसे काम करणार हे पाहतो, मग मिक्स करतो. एक्स्ट्रॅक्ट जसं मिचेलच्या याच्यात आम्ही लोटस एक्स्ट्रॅक्ट, तर त्याचं आमच्या लॅबमध्ये आम्ही त्याचा कसा इफेक्ट होतो आहे स्किनवर ते काय आम्ही टाकलं आमच्या प्रोडक्टमध्ये, तो इफेक्ट कमी नको व्हायला, तो वाढायला पाहिजे. तर ते आम्ही सगळं करतो. आणि मग ते त्यांनी आम्ही त्याच्यानंतर शेल्फ लाईफ टेस्टिंग होतं. तर शेल्फ लाईफ म्हणजे आज दुकानांमध्ये शेल्फवर राहिलं तर किती महिने ते चालणार, 2 वर्ष 3 वर्ष, तर शेल्फ लाईफ टेस्टिंग होतं. त्याच्यानंतर मग आमचे म्हणजे आम्ही लोक काय प्रोडक्शन बॅचेस घेतो आणि मग ते जातं. त्याच्यामध्ये अजून टेस्टिंग होतं जे श्रद्धा आता सांगत होते, श्रद्धा सांगत होती, तर ते टेस्टिंग पण होतं आणि मग तो प्रोडक्ट जातो. तर ही फुल लाईफ सायकल आहे ज्याच्या थ्रू हे सगळे प्रोडक्ट मिचेलचे गेले आहेत. तो 8 महिने ते 1 वर्ष पूर्ण काम. आणि त्याच्या आधी ते लोटस एक्स्ट्रॅक्ट जे लोटस सीड असतं त्याच्यावर काम करून त्याचे अल्कलॉइड्स हे सगळे आम्ही केले आहेत. सो सुनीता मॅम, आज मार्केटमध्ये जसं तुम्ही म्हणालात इतके स्किन केअर प्रोडक्ट्स आहेत. इन्स्टा ओपन करा, काही पण सोशल साईट तुम्ही ओपन केली तर पहिला वेगवेगळ्या पद्धतीचे इतके प्रोडक्ट्स आता लॉन्च झालेले आहेत की आपल्याला कन्फ्यूज होतं की काय घ्यावं आणि काही नाही. आता तुम्ही इतका चांगला ब्रँड आणलेला आहे, तर लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी तुम्ही त्यामध्ये कोणत्या गोष्टींना जास्त प्राधान्य दिलेलं आहे? मी इन्ग्रेडियंट्सला जास्त प्राधान्य दिलं. मी 3 लाईन सुरू केल्या. एक कमळाच्या सीड्सचं अर्क म्हणजे लोटस सीड एक्स्ट्रॅक्ट बनवून, एक पूर्ण सॅफ्रॉन म्हणजे आपण केशर म्हणतो ना, ते केशरचं एक पूर्ण लाईन आहे. आणि एक पिओनी फ्लावर आहे जे का कोरियन फ्लावर आहे. ती खूप छान अँटीऑक्सिडंट आहे आणि स्किनला ॲब्सोल्युटली फ्लॉलेस बनवते. तर ते एक आहे. तर मी इन्ग्रेडियंट्सला जास्त महत्त्व दिलंय आणि चांगले इन्ग्रेडियंट्स कशा पद्धतीने आपल्या स्किन केअरमध्ये आणायचे आणि त्याचं रेंज करायचं ते मी करून इंडियामध्ये आणलंय. आता बाकीचे स्किन केअर प्रॉडक्ट्स पुष्कळ आहेत, पण त्यांनी माहीत नाही कुठचे इन्ग्रेडियंट. आता तुम्ही बघाल दिस गिव्स रिलीज 10 साइन्स ऑफ एजिंग किंवा 8 साइन्स ऑफ एजिंग, पण व्हॉट इज द इन्ग्रेडियंट्स विच डज दॅट? Nobody tells you that. You know, आता Garnier, one of the products is anti-aging. But what is the ingredients which actually does that anti-aging? That we have to know. तसं म्हणून मी ingredientsवर भर देऊन ते ingredients मी क्लिनिकली टेस्ट करून लोकांपुढे आणलंय. ओके, म्हणजे यावर एवढा सगळा हा, एका प्रॉडक्ट मागे खूप रिसर्च आहे आणि मी गेले 10 वर्ष हे करते. एकानंतर एक लाईन सुरू केली आहे. म्हणजे ॲज अ ग्राहक आम्हाला इतकं माहिती नसतं की याच्यामागे एवढी हिस्ट्री. आम्ही फक्त जाऊन घेतो आणि ते यूज करतो, पण त्याच्यामागे एवढा एफर्ट असतो हे खरंच माहिती नव्हतं. आणि जितका एफर्ट असतो ना तितकी तुम्हाला त्याचा फायदा होतो. म्हणजे तुम्ही ते सगळ्या जणांचे जॉईंट एफर्टनी लोकांना फायदा होतो. अगदीच अगदी. आणि मी ह्यांचे प्रोडक्ट्स क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये प्रिस्क्राईब करते आणि मी बघते ते रिझल्ट्स. रियालिटीमध्ये पण ते रिझल्ट्स आहेत, कारण ते इन्ग्रेडियंट्स इतके युनिक आहेत
आणि इतके एफिशियंट आहेत की पेशंट्सना खूप लवकर रिझल्ट्स मिळतात. आणि ट्रस्टवरती ब्रँड सोबत जाण्यातच पॉईंट आहे, कारण का Important त्यामध्ये आहे. आता एवढा तुम्ही रिसर्च केला आहे तर ऑफकोर्स त्याचा रिझल्ट पण त्या लेवलचाच असणार. असं नाही की आपण काही पण बघितलं आणि लगेच ते ऍड्स आणि हे बघून घेतलं, हो. याला काहीच पॉईंट नाहीये. आणि आजकाल ना कोणीही कॉस्मेटिक्स सुरू करायला लागले. इवन इफ यू आर अ फायनान्शियल पर्सन यू स्टार्ट अ कॉस्मेटिक लाईन, इवन इफ यू आर अ कलर कॉस्मेटिक पर्सन यू स्टार्ट अ स्किन केअर लाईन. म्हणजे त्याला काय अर्थच राहिला नाही. त्यांना वाटतं हा स्किन केअर इज अ बिग बँड वॅगन, लेट्स जॉईन इन. तसं काही होता कामा नये. आपल्याला जे स्किन केअर करायचंय ते मिनिंगफुल असलं पाहिजे आणि ते इफेक्टिव्ह असलं पाहिजे आणि आपल्या लोकांसाठी करण्यात एक वेगळीच मजा असते. अगदीच. आणि मॅम प्राइस पण खूप मॅटर करते. काही लोक स्वस्त असतात म्हणून सुद्धा घेतात, पण त्याचा स्किनवर काय रिझल्ट येतो हे ते विचार नाही करत. सो एक ट्रस्टवरती ब्रँड सोबत जाणंच हो, एक हो, चांगलं हो, skincare हो. नक्कीच आहे. नक्कीच. आज जसं सुनीता मॅम बोलल्या की इन्ग्रेडियंट खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा पण आपण क्लिनिकल टेस्टिंगमध्ये करतो तर लॉंग ड्युरेशनसाठी जेव्हा पण आपल्या स्टडीज असतात किंवा मार्केटमध्ये पण जेव्हा ग्राहक वापरतात, एका सर्टन टाईमपर्यंत खरंच जर इन्ग्रेडियंट चांगलं असेल तर डेफिनेटली लॉंग टर्म रिझल्ट्स देणार तो इन्ग्रेडियंट. आणि मार्केटमध्ये मग तो ग्राहक लाईक लॉयल राहील त्या ब्रँडसाठी बरोबर. आणि डेफिनेटली ते वर्क करतं. एकदा रिझल्ट आला तर ग्राहक मग तो प्रोडक्ट नक्कीच, शेवटपर्यंत नक्कीच, तो यूज नक्कीच. करतो. सो डॉक्टर क्षितिजा, विटॅमिन सी असेल, हॅलोनिक ॲसिड असेल, हे याबद्दल आपण सतत ऐकतो, हे चर्चेत असतात. पण सामान्य लोकांनी एखादं प्रोडक्ट घेताना नेमकं काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि कुठल्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे? तर माझं पहिलं मत आहे की हे सामान्य लोकांनी डिसिजन घ्यायचं नाही की कुठचं प्रोडक्ट मी घेईन. कारण अच्छा, ते काय हां. असं रेस्टॉरंटचा मेनू नाहीये की आज मी पनीर पालक घेऊ का पनीर मटर घेऊ, Right, तसं right, नाहीये. right. तर आधी तुम्ही डॉक्टरकडे जायला पाहिजे, स्किन हम्म. स्पेशलिस्टकडे जायला हम्म. पाहिजे. ते तुमची स्किन बघतील, त्वचा बघतील, तुमचं वय बघतील, तुमची लाईफस्टाईल बघतील आणि त्याप्रमाणे ते तुम्हाला प्रॉडक्ट देतील. आणि हा चॉईस जो डॉक्टर करते ना तो चॉईस एकदम बरोबर असतो तुमच्या स्किनसाठी. आता मी तुला उदाहरण देते. आता विटॅमिन सी बद्दल खूप लोक बोलतात की आणि सगळे लोक वापरतात पण विटॅमिन सी नी ब्राईटनिंग होतं, स्किन लाईट होते नक्की. पण ज्यांना पिंपल्सची टेंडन्सी आहे त्यांनी विटॅमिन सीचं प्रोडक्ट लावलं तर त्यांचे पिंपल्स वाढू शकतात. आता हे माहिती नाही आम्हाला. एक्झॅक्टली हे माहिती नसतं. म्हणून हा चॉईस ना डॉक्टरकडे सोडायला पाहिजे. आणि डॉक्टर जे सांगतील हायल्युरॉनिक ॲसिड, ज्यांना ड्राय स्किन आहे त्यांना ते हायल्युरॉनिक ॲसिड आम्ही रेकमेंड करतो. तर हे स्वतः निर्णय घेऊन आहे पेशंट्सनी. अगदीच अगदीच अगदी बरोबर बोलला. कारण का आपण इतरांचे रिझल्ट बघतो आणि स्वतः पण आपण तेच प्रोडक्ट्स घेतो, पण प्रत्येकाचा स्किन टाईप वेगळा आहे. एक्झॅक्टली. आणि हे काय आपण- माहिती ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये इतकं सुंदर मॉडेल दाखवतात आणि लिहितात हे विटॅमिन सी नी असं होतं, तर सगळ्यांना वाटतं की आपण असे दिसायला लागू तुला म्हणून ते घेऊन टाकतात. पण प्रत्येकाच्या स्किन नुसार ते घेणं म्हणजे डॉक्टरांना कन्सल्ट करणं हेच शहाणपण आहे. खरंच शहाणपण आहे. एक्झॅक्टली. डॉक्टर रेणुका, स्किन केअर प्रोडक्टमध्ये पीएच लेवल असेल, त्यात वापरलेले घटक किती प्रमाणात आहेत, त्याची स्टेबिलिटी, हे सगळं किती महत्त्वाचं असतं आणि यावरूनच प्रोडक्ट कसं काम करतं हे नेमकं कसं कळतं? बरं, हे प्रोडक्ट बनवायची जे प्रोसेस असते ना आमची फार लांब प्रोसेस असते. त्याच्या मागे खूप रिसर्च जातं. तर आता जसं ह्या मॅम बोलल्या, डॉक्टर क्षितिजा मॅम बोलल्या की विटॅमिन सी, की तुम्ही विटॅमिन सी सिरम घेतलं आणि बनवलं, पण आज विटॅमिन सी सिरमचं एक पीएच वरच काम करतं. आणि ते पीएच असं आहे की जर तुम्ही त्याच्यामध्ये ते पीएच एक अल्कलाईन किंवा ॲसिडिक कुठल्या पीएचला ठेवायचं आहे. अल्कलाईन केलं तर काही इफेक्ट नाही येणार. तुम्ही आज एक 20% घेतलं विटॅमिन सी सिरम आणि त्याचं पीएच तुम्ही फार अल्कलाईन साईडला ठेवलं तर तुम्हाला काही इफेक्ट मिळणार नाही. त्याच्यामुळे कधीही आम्ही लोक जेव्हा प्रोडक्ट डेव्हलप करतो तेव्हा पीएच, त्याचं विस्कॉसिटी, त्याचे हे सगळे पॅरामीटर, टेक्स्चर. आणि डॉक्टर रेणुका खरं फॅक्टरीमध्ये जातात. जिथे जिथे ते करतात ना डेव्हलप, तिथे फॅक्टरीमध्ये जाऊन पहिली बॅच दुसरी बॅच उभं राहून करून घेणं. कारण की ते जेव्हा बनतं ना त्याला नीट हे सगळे तत्व की तुम्ही काय मिक्स करताय, कसं मिक्स करताय, कुठल्या टाइमला मिक्स करताय, ते पण इफेक्ट होतो. कारण की ते जर नीट नाही झालं तर तुम्ही कितीही छान प्रोडक्ट म्हणा, आज तुम्ही 20% विटॅमिन सी किंवा नियासिनामाइड टाका किंवा लोटस एक्स्ट्रॅक्ट मी टाकलं किंवा सॅफ्रन एक्स्ट्रॅक्ट टाकलं, त्याचं इफेक्ट ऑन द स्किन यायला तुम्हाला त्याला एक छान आजूबाजूचं त्याचं जे काय म्हणा एन्व्हायरमेंट असतं किंवा जे प्रोडक्टच्या आत त्याला बेस्ट आपल्याला एफिकसी म्हणजे ते स्किनच्या आत जाईल. कॅरियर्स पाहिजे स्किनमध्ये. ते डिलिव्हरी सिस्टम म्हणतो आम्ही.
तर हे जे डिलिव्हरी जे असतं ऑन द स्किन लाईक म्हणजे मी तर फार सोप्या शब्दात सांगेन की कुरिअरचं काम करतात हे कॉस्मेटिक्स. आमचे ऍक्टिव्हला स्किन मध्ये टाकतात. तर त्याच्यामुळे कसं होतं की ते जर नीट नाही केलं तर तुमचे कधीही ऍक्टिव्ह तुमच्या स्किनपर्यंत कुरिअर बाहेरूनच परत चाललं जाईल. त्याच्यामुळे जर ते तुम्हाला नीट त्याचा इफेक्ट हवा असेल तर प्रोडक्ट्स जे आहेत त्याला फार व्यवस्थित पीएच त्याचं म्हणजे Temperature वगैरे सगळं temperature बघतात. ते बापरे. सगळं पाहावं लागतं. म्हणजे एखादं प्रोडक्ट बनवायचं म्हणजे काय लेवलचा स्टडी करावा लागत हो असेल त्याला भरपूर रिसर्च करून आणि ते त्याचे बनल्यावर पण interaction- आम्ही ट्रायल्स घेतो त्याचे अच्छा, हा. आणि मग त्यांचे श्रद्धाकडे श्रद्धा. पाठवतो. अच्छा. आणि नुसतं तेच नाही ते जेवढ्या दिवस शेल्फवर राहतं हम्म. तेवढ्या दिवस त्याचा इफेक्ट सेम राहायला पाहिजे. हम्म, हे हम्म, महत्वाचं आहे. म्हणून बरोबर. आम्हाला शेल्फ लाईफ स्टडी की आज तुम्ही ते प्रोडक्ट 2 वर्षाच्या शेवटी पण विकत घेतलं. जनरली लोक म्हणतात अरे 2 वर्ष झाले हे प्रोडक्ट नाही आता हे अच्छा, एक्सपायर होणार expiry date, हा. जवळ आलंय तर हे काम नाही करणार. तसं नसतं. प्रोडक्ट ते छान व्यवस्थित बनतं जेव्हा तुम्ही पूर्ण ते शेवटपर्यंत ते सेम इफेक्ट देतं. तर आज एक्सपायरीच्या जवळ आलंय याचा अर्थ असा नाही ते खराब झालंय. अच्छा. ते सेम एफिकसी तुम्हाला देईल. तर आम्ही तेवढं सगळं त्याच्यामध्ये ते हे इन्क्युबेटर करतो. सगळे टेस्टिंग आम्ही वगैरे testing सगळं असतं. तर म्हणून आणि ते इफेक्ट यायलाच पाहिजे. अच्छा. ते एक छान प्रोडक्ट राहतं. ओके. सो श्रद्धा मॅम, एकंदरीत हे प्रोडक्ट काम करतं की नाही करत हे नेमकं कसं तपासलं जातं? काय टेक्निक्स असतात? तर आता आहे ना नेहमी ग्राहक एक म्हणजे ॲज अ ग्राहक म्हणून मी नेहमी ग्राहक जसं आता केवढे सारे प्रोसेस होते इन्ग्रेडियंट सिलेक्शन ओव्हरऑल स्टेबिलिटी. तर ग्राहक फक्त एक विचारतो की हा प्रॉडक्ट आहे मार्केटमध्ये हा खरंच मला सूट करेल का. मग त्यांच्या मनात येतं की हे 2 दिवसात प्रॉडक्ट म्हणतो ग्लो देणार. तो खरंच आहे का ग्लो देणार का. तर ह्याच्यामध्ये टेस्टिंग खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जेव्हा कॉस्मेटिक कंपनीज लाईक मॅस्कॉट स्किन कंट्रोल जी की ट्रायल्स आम्ही कंडक्ट करतो तिकडे तर त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण एक आहे ना स्टडी होते. जसं की आता डॉक्टर रेणुका मॅम बोलल्या की आता ह्याच्यामध्ये विटॅमिन सी किंवा ह्याच्याने ब्राईटनिंग इफेक्ट येणार. तर त्यांना एवढे कष्ट असतात त्या फॉर्म्युलेटर्सचे. तर त्यांचे कुठेतरी ते 2 दिवसात येते म्हणजे काहीतरी ॲक्टिव्ज आहेत त्याच्यामध्ये. तर त्यासाठी ऑलरेडी ते एक कस्टमाइज असतं की ओके हे ॲक्टिव्ज मी टाकले तर ह्याच्यानी हे रिझल्ट येणार. सो दे आर अवेअर की त्यांना माहिती आहे की हे 2 दिवसात हा रिझल्ट. किंवा समजा फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर एक ॲक्ने क्रीम आहे तर ती 2 दिवसात ॲक्ने कमी करते. तर ह्याच्याप्रमाणे लाईक आमच्याकडे लाईक अनुभवी टीम आहे लाईक डॉक्टर मेरी फ्रान्सिस आणि एक्सपर्ट्स असतात लाईक डॉमॅट्स असतात ऑन पॅनल. तर आम्ही पहिलं तर बेसिकली अशा रीतीच्या व्हॉलेंटियर्सना घेतो जसं की लाईक डिफरंट स्किन टाईप लाईक जिओग्राफिकल एरियाजमधून मग त्यांना ॲक्नेज असतात. तर असं एक आहे ना सेट असतो लाईक स्टडी सेट केली जाते लाईक जे की सायंटिफिकली बॅकअप असते. मग त्याच्यामध्ये लाईक स्पेशलाइज इन्स्ट्रुमेंट्स यूज केले जातात ज्याच्याने की स्पेशलाइज आणि भरपूर instruments व्हॅलिडेटेड असतात. असतात ते इन्स्ट्रुमेंट्स. आणि मग त्याच्यानी मॉइश्चरायझेशन लेवल किती आहे म्हणजे बिफोर म्हणजे प्रॉडक्ट वापरायच्या आधी त्या व्हॉलेंटियरचं आणि ते म्हणजे व्हॉलेंटियर्स हे आपले लाईक नॉर्मल ग्राहक असतात डिफरंट एरियातले. असं काय हे नाही की हाच सेट ऑफ डिपेंड्स म्हणजे कोणत्या टाईपचं प्रॉडक्ट आहे प्रीमियर प्रॉडक्ट आहे की लाईक जसं आपण कॉस्टिंगचं बोललो तर ह्याच्यामध्ये लाईक ब्रँड आम्हाला सांगते की हा टार्गेट ऑडियन्स आहे आमचा. हे पण आम्ही ॲक्च्युली बघतो जेव्हा आम्ही टेस्टिंग करतो तेव्हा. पण तुम्ही प्रॉडक्टचं नाव नाही सांगत ना, तुम्ही अनॉनिमस टेस्टिंग करता. डेफिनेटली नाही. ते मेन इम्पॉर्टंट आहे. आम्ही कधीच म्हणजे व्हॉलेंटियर्सना काहीही सांगत नाही की हा ब्रँड आहे ह्याचं प्रॉडक्ट आहे. ते का इट नाही इज सांगत? कम्प्लिटली ब्लाइंडेड. ते का नाही सांगत कारण की जर कळलं की हा ब्रँड आहे तर मग लोक त्या ब्रँडच्या व्हॅल्यूवरच सांगतात ते छान आहे की छान आहे कारण ते बायस आहे म्हणजे बायस होऊन जातं. बरोबर. म्हणून नाही सांगत. म्हणजे कसं होतं की लाईक आता समजा मी कोणतं आता एक लाईक लेट्स से फॅमिली मला माहिती आहे हे आधीपासूनच छान रिझल्ट मी कुठेतरी बायस होईन ॲज अ व्हॉलेंटियर जर मी त्या स्टडीमध्ये पार्टिसिपेट तर आम्ही बिलकुल ते सांगत नाही. मग त्याच्यामध्ये एक लाईक वी प्रॅक्टिस लाईक गुड क्लिनिकल रिसर्च म्हणजे हे एक गाईडलाईन आहे. तर ती प्रॉपर रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्सच्या प्रमाणे आम्ही कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करतो. आणि ह्या ज्या स्पेशलाइज इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्याच्या थ्रू आम्ही लाईक ॲनालिसिस आणि करतो त्याच्यामध्ये आम्ही लाईक आता मी एक्झाम्पल दिलं तर ते आपलं ॲक्ने क्रीम तर त्याच्यामध्ये आम्ही बघतो की ब्राईटनिंग होतं आहे का त्याच्यामध्ये मॉइश्चराईज होतं आहे का ते क्रीम मग ॲक्ने किती रिड्यूस होत आहे. तेच नाही
तर आमच्याकडे डर्मॅट पॅनल आहे, तो हे पण बघतो की हा प्रॉडक्ट लावल्याच्या नंतर काय रॅशेस तर नाही आलेत ना, सेन्सिटिव्हिटी तर नाही होत आहे ना, इरिटेशन नाही. मग हा पूर्ण प्रोसेस, मग जेव्हा कंपनीला जेव्हा तो पूर्ण रिपोर्ट जातो तर तेव्हा पूर्ण लाईक ॲनालिसिस असतं आणि त्यांना ओके हा बाबा माझा हा 2 दिवसात प्रॉडक्ट घालवतोय ॲक्नेना, हा जो तो क्लेम करतोय तो खरंच हा सबस्टॅन्शिएट झालाय का आपण हे ट्रायल केले एका लाईक सेट ऑफ व्हॉलेंटियर्सवरती आणि त्यांनी ते सिद्ध होत आहे. मग ही पूर्ण जी प्रोसेस आहे त्यामुळे ब्रँडला पण एक कॉन्फिडन्स येतं आणि ग्राहकाला पण जेव्हा ते विकतात कोणतं प्रॉडक्ट मार्केटमध्ये तर ते पूर्ण क्लिनिकल रिसर्च प्रोसेसमधून या क्लिनिकल ट्रायल आणि आम्ही प्रोसेसमधून पॅकेजिंग वर लिहितो Exactly. क्लिनिकली टेस्टेड. Tested. हे ते Yes. सर्टिफिकेशन जेव्हा मिळतं तेव्हाच आम्ही ते करू शकतो की आपण क्लिनिकली टेस्टेड Tested. असं आम्ही प्रिंट करू शकतो आमच्या पॅकेजिंगवर. नाहीतर आम्ही करू शकत नाही अनलेस वी डू इट द फुल. आणि स्टडीला खूप वेळ लागतो, महिने लागतात बिकॉज ते रिझल्ट परत यायला आणि साईड इफेक्ट्स न व्हायला वगैरे सगळं त्यांना रिसर्च करायला आणि रिपोर्ट्स द्यायला वेळ लागतो. तरी पण आपल्याला थांबावं लागतं कारण की इफ यू वॉन्ट टू राईट क्लिनिकली टेस्टेड ऑन युअर प्रोडक्ट ते हे सगळं करणं भाग आहे. म्हणून कुठल्याही प्रोडक्ट मध्ये ना आम्हाला 8 महिने लॅब मध्ये माझी टीम आहे, आमची टीम आहे पूर्ण, ते सगळेजण काम करून एका प्रोडक्टच्या मागे 8 महिने, त्याच्या पुढे ते डर्मॅटकडे ते यांच्याकडे जाणार, यांच्याकडे पुन्हा टेस्टिंग होणार, नंतर आम्ही डर्मॅटला सॅम्पल देणार मग ते त्यांच्या क्लायंट्सवर टेस्ट करणार. असं होतं. ओके, एवढी So, मोठी एवढी प्रोसेस मोठी आणि process. एवढा खरंच स्टडी आणि don't एवढे एफर्ट्स. नाही, ग्राहकांना खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे हे बरोबर. प्रोसेस ग्राहकांचा यामुळेच क्लिनिकल विश्वास टेस्टिंग आपण जिंकू हो शकतो. आणि लॉंग टर्म साठी ते ब्रँड यूज लॉंग टर्म करण्यासाठी साठी राईट. डेफिनेटली क्लिनिकल टेस्टिंग आणि करणं खूप त्यांचा गरजेचं आहे. रिझल्ट नाही आला तर तो ग्राहक पुन्हा ते परचेसच करणार नाही. Exactly. एक्झॅक्टली. आणि तुम्हाला मार्केटमध्ये कॅप्चर करायचंय क्लायंटला तर तेवढं सगळं करावंच बरोबर, लागेल बरोबर. कारण की त्यांना तुमच्या प्रॉडक्टवर विश्वास तर कसा होणार नाही तर. बरोबर है ना? बरोबर. आणि एकदा विश्वास झाला की मग तो काही सोडून जात नाही. हा. शोधून तो बरोबर तोच मग वर्षानुवर्ष वापरू शकतो. वापर अगदीच. सो सुनीता मॅम, आजकाल AI हा आपल्या लाईफचा एक पार्ट झालाय. छोट्या छोट्या गोष्टींसाठी AI वापरलं जाते, राईट? सो कुठेतरी मला हे विचारायचं आहे की आता ब्युटीमध्ये सुद्धा AI काही हेल्प करू शकतं किंवा कशा पद्धतीने काम करेल इन फ्युचर? ऑफकोर्स आमच्या वेबसाईटवर आमचं AI टूल आहे ज्याच्या की तुम्ही वेबसाईटवर आमची वेबसाईट उघडाल, तुम्ही फेस स्कॅन करतं तुमचा आणि सांगतं कुठचे प्रॉडक्ट्स तुम्हाला वापरायला पाहिजे. हा खरं म्हणजे आमचं एक रेजिमेनच आहे. स्किन क्लिन्झर, टोनर, मग मॉइश्चरायझर, मग ते SPF आणि सगळं. तर ते सांगतं त्याच्यातले कुठले तुमचे वापरायला पाहिजे. तुमच्या अंडर आईजला आहे का, तुमच्या लाफ लाईन्सला आहे का, तुमच्या फोरहेडला आहे का, तुम्हाला सनटॅन झालाय की SPF जास्त वापर, सगळं AI सांगतं. आमची AI असिस्टंट असते आणि ते अॅनलाइज करते स्किन आणि ते त्याच्याप्रमाणे तुम्हाला डायरेक्ट करते. व्हेरी नाईस. हा, त्यामुळे तुम्हाला जावं म्हणजे तुम्ही डर्मॅटोलॉजिस्ट कडे जाऊन ते कन्फर्म पण करू शकता. ओके. आणि हा. बऱ्यापैकी सिमिलर AI सांगतं का? म्हणजे बऱ्यापैकी सांगतं. म्हणजे ज्यांना अगदीच काय माहित नसतं त्यांना काहीतरी आणि कधी कधी काही एरियाज मध्ये, आता रुरल एरियाज मध्ये किंवा ऍक्सेस नाहीये स्किन स्पेशलिस्टचा, तर मग हे ऍटलीस्ट एक स्टार्टिंग पॉइंट होतं ना, तर हा. इट्स व्हेरी युजफुल. बरोबर. आणि हे त्यांचे रेग्युलर क्लायंट जे असतात ते त्यांना विचारणारच की मी हे वापरू का, काय वापरू, तर ते त्यांना विचारणारच. दुसरे कोणी क्लायंट्स असतील ते पण त्यांना विचारणार कारण त्यांना माहिती आहे शी इज असोसिएटेड विथ अ ब्रँड, तर आमचा ब्रँड यूज करायच्या अगोदर त्यांना विचारणारच. त्यामुळे आम्हाला ते मग सोपं जातं. माझं पण अर्ध काम AI करतं. आजकाल आपल्या लाईफचा खरंच एक मोठा पार्ट बाट आहे. हे आहे खरं. इन फ्युचर माहित नाही अजून काय काय होणार काय काय होणार आहे. सो पण ते AI इमेजेस जे देतात ना ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये ते इतके अनरिअलिस्टिक असतात ना की कधी कधी वाटतं की साध्या लोकांना बोलवावं आणि त्यांचे फोटो घ्यावे. खरं म्हणजे जे आहे रिअल जे आहे रिअल आहे ते ते. त्यांचे घ्यावे. सो डॉक्टर रेणुका, आता AI प्रत्येकासाठी वेगवेगळ्या स्किन केअर नुसार ते ऍडवाइस करतं, पण आता जसा आपला विषय झाला, डॉक्टरां इतकं ते परफेक्ट असू शकतं का किंवा त्यामध्ये काही थोडाफार फरक? हे AI जे आहे आपण ते जेव्हा आपल्या स्किनचं पूर्ण अनालिसिस करतं, आपल्याला जाऊन त्याच्या समोर बसावं लागतं, ते आपलं अनालिसिस करतं अनालिसिस, पण 95% पलीकडे नाही.
कारण काही काही केसेस कशा असतात जिथे ज्यांना खूप जास्त प्रॉब्लेम्स आहेत, एक्झिमा आहे, खूप एक्स्ट्रा तिथे त्यांना यांच्याकडे Visit करण्याशिवाय डर्मॅटकडे पर्याय नाही ते जाणं मस्ट आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. पण 95% कारण स्पेशली सुपरफिशियल स्किन जे आपलं असतं ना, त्याच्यात कसं स्किन टाईप आपलं ऑइलीनेस, ग्लॉसीनेस, किती पिंक, ते सगळं छान रीड करतं. आजकाल तेवढं झालं आहे, पण पूर्ण नाही तरी, कारण जी डर्मॅटचे कामं आहेत, जसं इन्फ्लमेशन, आज फेसमध्ये इन्फ्लमेशन असतं, तर ते AI फारसं हे नाही करू शकत, ते डर्मॅटच करू शकणार. तर रिंकल डेप्थ एक वेळेस तरी होऊन जातं, पण बाकी नाही होत. म्हणजे ऍज अ हेल्प म्हणून आपण AI ला बघू शकतो. नाही, 95% आपल्याला विकत घ्यायचं असेल प्रोडक्ट्स तर AIच्या थ्रू आपण आपला फेस स्कॅन करून आपण करू शकतो. पण जर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्विंग साठी मला माहितीये right, का, right. एका माझ्या मैत्रीला रोसेशिया झाला होता, एकदम लाल सगळं स्किन, आणि AI couldn't detect it. They thought it is blush on or something. तर तशा केसेस मध्ये AI will not be able to tell that she's got rosacea, you know. तर म्हणजे फायनल पॉइंट्स जरा मिस होतात. त्यावेळेस तुम्हाला डर्मॅट कडेच जावं. पण रेग्युलर वापरीसाठी तुम्ही AI बेस्ड ऍप्सच्या थ्रू तुम्ही विकत घेऊ शकता. सो ओव्हरऑल आता AI सोबत काम करून तुम्हाला कसं वाटते, हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? मला वाटतं हे आमच्या रेजिम सांगायला चांगलं आहे. म्हणजे पहिले तुम्ही हे करा, नंतर तुम्ही क्लीन्स करा, नंतर तुम्ही टोनर लावा, नंतर तुम्ही हे सगळं लोकांना समजवतं, ते चांगलं आहे. परंतु ॲज शी सेड की जास्त कॉम्प्लिकेशन केलं, somebody like क्षितिजा or somebody can help them, you know. नाहीतर एरवी छोट्या छोट्या ह्याच्यासाठी ठीक आहे, छान आहे. मला स्वतःला वाटतं की AI हे ऍप जे आलं आहे ना, ते खूप छान आहे. द रिझन इज की खूप इंटिरियर मध्ये जिथे लोक आज त्यांना ना काही डर्मॅट्स नसतात, ते दरवेळेस उठून डर्मॅटकडे नाही जाऊ शकत, त्या क्षणासाठी त्यांच्यासाठी खूप छान आहे. कारण आपल्याला समजत नाही, आज मी एक कंझ्युमर म्हणून बसल्यास ठीक आहे, मी शिकली आहे, तेच काम करते, मला माहित आहे. पण जर मला नाही माहित असतं, मला नाही समजणार मी याच्यानंतर काय वापरू किंवा मी अजून किती छान दिसत. तर त्याच्यासाठी म्हणून ना हे AI ॲप खूप छान आहे, आणि त्याच्यामुळे लोकांना समजतं की कुठे कसं काय केव्हा वापरावं, आणि एक प्रोटोकॉल सेट होतो. आणि हल्ली लोक AI ला ऐकतात. ह्युमन पेक्षा AI वर भरोसा असतो. आणि मी सांगू, गावात राहू नये ना, आपली अपेक्षा असते की आपण छान दिसावं. कुठे गावात नाही, मी आज कुठे शहरात कुठेही असो, ही अपेक्षा प्रत्येकाला. आणि आपल्याकडे दरवेळेस डर्मॅटकडे जाऊन भेटवून विचारायला नाही, वेळही नाही राहत आणि हे नाही, तर त्याच्यात हे खूप छान आहे. बरोबर. तर श्रद्धा मॅम, आता AI पर्सनलाइज स्किन केअर सुचवत असलं तरी डर्माटॉलिस्टचा अनुभव आणि जजमेंटची जागा ते इतकं घेऊ नाही शकत, हे तुम्ही थोडक्यात सांगितलेलंच आहे. पण तुमचं काय मत आहे यावर? डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड, जसं आता क्षितिजा मॅम बोलल्या की डर्मॅटची रिक्वायरमेंट आहेच. आणि कसं होतं, सिव्हिअर केसेस जसं असतात, लाईक सुनीता मॅम म्हणायला, तर त्यामध्ये डर्मॅटचं इंटरव्हेन्शन म्हणजे त्यांना हेल्प घ्यायलाच लागणार. आणि जसं डॉक्टर रेणुका मॅमनी सांगितलं की आता कुठेतरी लाईक AI, जेव्हा आपण बिझी लाईफ शेड्यूल आहे, म्हणजे AI एक असा एक फ्रेंड झालाय यूथला, तर डेफिनेटली मग असं पटकन बघितलं की लाईक ओके, आय हॅव गॉट, मला हे आलंय, तर लगेच लाईक दे गेट द रिझल्ट. आणि त्याच्यानी खरंच म्हणजे लाईक ॲप असतात आणि ते हेल्प करतात. तर डेफिनेटली इट इज अ म्युच्युअल थिंग. म्हणजे मला असं वाटतं AI ला आपण कॉम्पिटिटर न समजता इट शुड बी अ पार्टनरशिप विथ AI. बरोबर. मी हे एक सिंगल लाईन मध्ये सांगितलं तर स्किन डिझीज साठी स्किन स्पेशलिस्ट कडे जा, स्किन केअर साठी AI कडे जा. व्हेरी गुड, परफेक्ट. बरोबर आहे. ऍक्च्युली. सो सुनीता मॅम, आज सगळंच ऑनलाईन झालंय, आपण बघतो. तर AI आणि डिजिटल जगामुळे स्किन केअर इंडस्ट्री पण त्याच लेवलला बदलत चालली आहे, राईट? सो आजचे जे ग्राहक आहेत ते आधीपेक्षा कसे बदलत चाललेत असं तुम्हाला वाटतं? खूपच बदलत चालले. कारण की मध्ये ते रील बघताना एक कॉस्मेटिकची ॲड येते, आणि मग त्या रीलमध्ये एक सुंदर बाई पण असते, त्यांना वाटतं हा हे दोन रिलेटेड आहे, आणि मग ते त्याच्यावर क्लिक करतात आणि वाटेल ते सांगतात, 7 दिवसात सुंदर व्हाल, असं तसं तसं, आणि इट इज बॉट, यु नो. रात्री, मध्यरात्री लोक बघता बघता खरेदी करतात.
आणि असेच लोक विकतायत आजकाल. डिजिटलमध्ये जास्त विकतायत. आमच्या शॉप्समध्ये कमी लोक जात आहेत आणि ऑनलाईन जास्त जात आहेत. पहिल्यांदी लोक शॉप्समध्ये जायचे, तिथे ट्राय करायचे, करून, तिकडे हां. ट्रायल पॅक्स असायचे, ऍक्च्युली ते ट्राय करून बघायचे, मग दुसऱ्या दिवशी यायचे आणि मग बघायचे हा आमचं स्किन चांगलं झालं आम्ही घेणार म्हणून आणायचे. आता काय झालंय, कोणीतरी बोलतंय आणि ती सुंदर बाई आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही आणताय. त्याच्यात खूप फरक आहे आणि तसे कॉस्मेटिक विकले जात आहेत आणि तसा सेल वाढतोय. आता त्याच्यामध्ये किती वर्क करतायत आणि किती नाही वर्क करत काही कळत नाही. नाही वर्क करत तर ते दुसरीकडे जातात. म्हणजे आता इतकं अनप्रिडिक्टेबल झालंय हे की दुसऱ्या कॉस्मेटिकनी आणखीन ऍड केली तिकडे जातात, मग तिसऱ्यानी दुसरी ऍड केली, म्हणजे त्याला काही म्हणजे सतत बदलत जातात. सतत बदलत जातात. कारण की सतत त्यांना ऍडव्हर्टायझिंगचा भंबारा पडतो डिजिटली, यु नो. आणि डिजिटली लोक इतके एनग्रॉस्ड होतात की हाफ मेस्मराइज्ड होतात ते. काहीही दिसलं तरी त्यांना वाटतं की हेच ते, हो, यु नो, असं. तर त्यामुळे एआयचा खूप मोठा परिणाम होतोय आणि डिजिटलवर खूप मोठा परिणाम होतोय. डिजिटल ऍडव्हर्टायझिंग खूप मोठं चालतंय आणि हे इंस्टाग्राम आणि हे सगळं ते लोक पिकअप करतायत. पण जसं आपण डिस्कस केलं, प्रत्येकाचा स्किन टाईप हा सेम नसणार आहे. हो, त्यामुळे पण- एकीला रिझल्ट आला म्हणून दुसरीला येणारच नाहीये. पण तरी सुद्धा तरी या ते घेणार लेवलचे- आणि त्यांना कळेल मग थोड्या दिवसांनी नाही होतंय. पण तेव्हा रिॲक्शन झाली म्हणून जाणार तर तुमचे, येणार तर तुमच्याकडे आहे ना. आणि त्याच्यामुळे- लोकांचे एक्सपेक्टेशन्स पण अनरिअलिस्टिक हा, झाले unrealistic सोशल झालेत ना. मीडिया. कारण काय, ते इंस्टाग्रामवर पहिलं पॅनल दाखवतं असे पॅचेस आहेत, मग स्वाईप केलं की पॅचेस आर गॉन. असं नाही असं होऊ होत शकत. नाही. किंवा बिफोर आफ्टर, डार्क आणि फेअर असं इतकं दाखवतं ते की लोक attract जरा करण्यासाठी काही पण त्याच्याचमुळे आजकाल ब्रँड लॉयल्टी नाही आहे. लोक फार पटकन ब्रँड Brand स्विच switch करतात आणि म्हणूनच बघत इतके नाही, सारे लोक. बघत नाहीत कोण आहे, काय आहे, या ब्रँडच्या मागे कोण प्रमोट करते, किती वेळ रिसर्च झालाय त्याचा आणि काय झालंय त्याच्या मागे आणि कुठच्या बेसिसवर हे ब्रँड विकतायत काही बघत नाही. फक्त ते बिफोर आफ्टर करत घेतात. म्हणजे आतापर्यंतच्या आपल्या डिस्कशन मधून मला हे तरी कळालं की एका चांगल्या ब्रँड सोबत जाणं किती महत्वाचं आहे. हो, ना की 100 ऍड्स येतात, नाही. त्यांनी काहीतरी इन्फ्लुएन्सर सांगतात म्हणून घेणं हे तितकं शहाणपण नाहीये. ओव्हरऑल त्या पूर्ण प्रोडक्टचा स्टडी करणं, कुठला ब्रँड आहे, काय आहे हे बघून घेणं, हे खरंच मला पर्सनली हे मनापासून पटलेलं आहे आत्तापर्यंत जेवढं आपण डिस्कस केलं. कारण का मला सुद्धा कधी कधी असं व्हायचं की अरे हे एवढ्या कमीमध्ये एवढा चांगला रिझल्ट, कारण का बरेच ऍक्ट्रेस पण आता तेच सांगतात की बाई मी हे यूज केलेलं आहे आणि मला इतका चांगला रिझल्ट आलाय ना. त्यामुळे नॉर्मल जे पब्लिक असतात ते ते तर त्या मोहामध्ये अडकतातच. आणि कधी कधी ऑनलाईन जे ब्रँड्स इतके अट्रॅक्टिव्ह दाखवतात, आपल्याला माहिती पण नसतं त्यांचं प्रोडक्शन कुठे होतंय, कुठच्या तरी गराजमध्ये पण होऊ ते शकतं. सांगत नाहीत, ते जे प्रमोट करतात ते नाही Exactly. सांगत. आणि इन्फ्लुएन्सर्स असतात जे का प्रत्येक चॅनलमध्ये काहीतरी इन्फ्लुएन्सर असते जिला खूप फॉलोअर्स असतात आणि ती म्हणते मी हे यूज करते म्हणजे झालं की सगळं ते. पण ती एका वेळेला किती यूज करते, कारण का ती 100 आज ती माझं प्रॉडक्ट यूज करते, उद्या कुणाचं ते दुसरं दुसऱ्याचं ते, मग करेल. तिसरं प्रॉडक्ट आणि असं ती करतच जाते. त्यामुळे त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे कळत नाही काही खरं. जण असतात ते ब्रँड सोबतच जातात, ते हो. आशाला बळी पडत नाही. पडत mostly. नाही, ते पडू नाही नाही असं आपण म्हणतो. सो डॉक्टर क्षितिजा, आता मुली असतील किंवा महिला असतील, बेसिकली स्किन केअर करताना काय चुका करतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल आफ्टर 40 त्यांना स्किनला घेऊन ते जास्त पॉझिटिव्ह होतात. पण मला असं वाटतं की स्किन केअर हे नेमकं त्याच्या आधीपासूनच त्यावर काम केलं पाहिजे. तर एक्झॅक्टली कोणत्या वयापासून त्यांनी या संदर्भात नीट लक्ष घातलं पाहिजे, आणि तुमच्याकडे जे ग्राहक येतात, तुमच्याकडे जे येतात ते कुठल्या कुठल्या पद्धतीचे असतात, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स काय शेअर करा? ऑफकोर्स मी सांगते, आता 2 गोष्टी सांगते. एक तर आपली जी स्किन एजिंग स्टार्ट होते ना, ती अराउंड 25 ला स्टार्ट होते. तर मी जेव्हा 25-26 वर्षांच्या मुलींना सांगते की आता तुम्ही अँटी एजिंग स्टार्ट करा, स्किन केअर स्टार्ट करा फॉर अँटी एजिंग, ते थोडे शॉक्ड होतात. पण ऍक्च्युली इफ यू सी मायक्रोस्कोपिकली 25 पासून आपलं एजिंग स्टार्ट होतं. आणि जसं मेडिसिनमध्ये म्हणतात, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर.
म्हणजे जे आपण आधी स्टार्ट करू बरोबर. मग त्याचे रिझल्ट जास्त लॉंग टर्म येतील आणि तुम्हाला एजिंगचे इफेक्ट्स नाही येणार. आता माझ्याकडे कधी कधी बायका येतात, दे आर 60 आणि ते म्हणतात वी वॉन्ट टू लुक 50. आम्हाला 50 वर्षाचं दिसायचंय किंवा 40 वर्षाचं दिसायचंय. तर मी नेहमी त्यांना सांगते की मी ते घड्याळ मागे नाही करू शकत, पण आज तुम्ही माझ्याकडे आलायत ॲट द एज ऑफ 60, तर तुम्ही माझे ट्रीटमेंट्स आणि स्किन केअर वापराल तर ॲट 70 तुम्ही तरी 60 दिसाल. तर तसं आपण फॉरवर्ड प्रोसेस बघतो. आणि हल्ली आम्ही ते अँटी एजिंग पण म्हणत नाही, रिजनरेटिव्ह मेडिसिन म्हणतो. ओके. रिजनरेटिव्ह म्हणजे काय, यंग एजमध्ये आपण आपले सेल रिपेअर स्टार्ट करतो, म्हणजे आपल्याला ते लाईन्स, रिंकल्स, पिगमेंटेशन येणार नाही. आणि दुसरं जे आहे की आता फक्त बायका येत नाहीत. 10 वर्षापूर्वी बायका त्यांच्या नवऱ्यांना खेचून आणायचे आणि ते असे दुःखी चेहरा करून बसायचे आणि मी विचारायची काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे मला नाही माहिती, ही घेऊन आली मला, असं व्हायचं. पण आता पुरुष स्वतः येत आहेत आणि सांगतायत की आता पॅचेस आहेत, माझी स्किन डल दिसते किंवा मला यंग दिसायचंय. तर असा तो एक शिफ्ट खूप झालाय आमच्या ऑडियन्समध्ये. मी काय म्हणते, एजिंग हा असा प्रकार आहे की दर मिनिटाला, दिवसाला, महिन्याला तुम्ही एज होता. होणारच ते आहे. एजिंग होतच Cycle. राहत आहे, ते स्टॉप करता येत नाही, कारण की इट्स लाईक स्टॉपिंग टाइम. राईट. पण तुम्हाला एज लेस करता येतं. आम्ही ना आमच्या प्रॉडक्टचं नाव एजलेस का ठेवलंय, कारण की एजिंग इज इनएव्हिटेबल, पण एज लेस फॉर युअर सेल्फ इज व्हॉट वी आर ट्राईंग टू प्रमोट विथ आर लोटस सीड एक्स्ट्रॅक्ट्स. म्हणून आम्ही आणि आमचं गिराईक पण इफ यू सी डिजिटली 25 इयर्स 26 इयर्स मग पासून सुरू होतात ते लोक. आम्ही अँटी एजिंग फॉर हेअर पण करतो, आम्ही अँटी एजिंग फॉर स्किन पण करतो. त्यामुळे इट इज दीज पीपल हु आर कमिंग बिकॉज एक्झाम्स करताना त्यांचे केस गळतात, त्यांचं हे होतं, त्यांचं स्किन जातं, ते सगळं त्यांना रिपेअर करायचंच असतं. ते कंटिन्युअस रिपेअर व्हायला पाहिजे. असं नाही की आता एक तुम्ही 70ला लागला, ओ बापरे आपण एज झालो, आता आपण काहीतरी करायला पाहिजे, असं नाही. ते कंटिन्युअस अँटी एजिंग करायला पाहिजे, एज रिव्हर्सल काय म्हणते ते करायला पाहिजे. सो टू एज लेस. आणि त्याच्यात एक अजून असतं फोटो एजिंग. फोटो एजिंग म्हणजे तुम्ही उन्हात खूप जाता ना, तर मेन स्पेशली माणसं ते उन्हात खूप काम करतात, बरोबर. त्यांनी त्यांचं एजिंग फास्ट होतं. तर त्याच्यामुळे ना हे फोटो एजिंग किंवा जे लोक खूप उन्हात जातात, यंग मुलं पण ओल्ड दिसू लागतात, द रिझन फॉर इट इज फोटो एजिंग. तर त्याच्यासाठी म्हणून हे प्रोडक्ट जर आधीपासून वापरले गेले तर तुमचं एजिंग मग कमी होऊ शकतं. पण नंतर एकदा ते झालं की त्याला खूप वेळ लागतो हळूहळू रिव्हर्स. आणि तुम्ही मला प्रश्न विचारले की चुका काय करतात महिला, तर मेन 3 चुका असतात. एक इज ते 2-3 दिवस असे क्रीम्स लावतात, प्रोडक्ट्स लावतात, निराश होऊन सोडून देतात. तर ते एक इज द बिगेस्ट मिस्टेक की ह्याला वेळ लागतो, आपण आपल्या बॉडीला फास्ट फॉरवर्ड करू शकत नाही. सेकंडली ते ब्रँडला इम्पॉर्टन्स देत नाहीत. आणि आता समजा मी तुला एक उदाहरण देते, मी समजा आता मिचेल USA पेप्टाइड क्रीम प्रिस्क्राईब केलं. आता मला माहिती आहे की त्या पेप्टाइड क्रीम मध्ये ते जे पेप्टाइड मॉलिक्युल्स आहेत ते एकतर प्युअर आहेत, त्याची स्किन मध्ये पेनिट्रेशन कपॅसिटी आहे, नुसते ते स्किनच्या सरफेसवर बसलेले नाही आहेत, आणि त्याच्याबद्दल जे दुसरे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे एकत्र काम करून त्याला मॅक्सिमम रिझल्ट देतात. तर असं नाही की हा डॉक्टरनी पेप्टाइड क्रीम लिहिलंय ना, कुठच्या पण कंपनीचं पेप्टाइड क्रीम मी वापरून मला रिझल्ट येणार, स्वस्त असेल तिथे जाणार ते. म्हणून जेव्हा आम्ही सांगतो मिचेल USA पेप्टाइड क्रीम, त्याला एक कारण असतं. कारण सगळे त्याचे इन्ग्रेडियंट्स इन सिनर्जी ऍज अ टीम वर्क करतात आणि म्हणून ते रिझल्ट चांगले येतात. तर डोंट गिव्ह अप सून And don't look at the price. आणि ब्रँड का आम्ही प्रिस्क्राईब करतो ते अंडरस्टँड करायला पाहिजे. म्हणजे एकंदरीतच कोलॅजन आपल्या बॉडीमधून कधी कमी व्हायला सुरुवात होते? अरे 25%, 25%. कारण की काय द काइंड ऑफ लाईफस्टाईल, 30 तेव्हापासून आपल्याला एक चांगलं स्किन केअर रुटीन पाहिजे, आपल्याला पाहिजे. रुटीन आणि पाहिजे, consistency रेजिम पाहिजे. पाहिजे. आता तुम्ही क्लिन्झर वापरता ते अँटी एजिंग क्लिन्झर वापरा, टोनर वापरता ते अँटी एजिंग टोनर वापरा, म्हणजे एज रिएस्टेटिंग टोनर, ते सगळं तुम्ही पूर्ण रेजिमच चेंज करा.
त्याच्याशिवाय होणार नाही ते. म्हणजे जसं तुमच्याकडे ती आली की 60 वर्षाचं असताना मला 50ची दिसायची आहे. सो जर तसं असेल तर तुम्हाला 10 वर्ष आधी यायला पाहिजे. करायला पाहिजे. Exactly. बेसिकली ते डिसिप्लिन लाईफ इम्पॉर्टंट आहे. जसं की लाईक डॉक्टर क्षितिजानी ऍड केलं, सुनीता, तर आधीपासूनच तुम्ही जेव्हा एक रुटीन चेंज करता तर ओव्हरऑल रिजिम चेंज करायला पाहिजे. एकच मी फक्त फेस वॉश चेंज केला किंवा लाईक अँटी एजिंग प्रॉडक्ट, तर ओव्हरऑल रिजिम इम्पॉर्टंट आहे की त्या लाईक ग्राहकांनी पूर्ण ते रिजिम चेंज करून त्यांना एफर्टलेसली ते रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. ओके, पण या सगळ्यासाठी मला वाटते की एक्सपर्टकडे जायलाच पाहिजे, कारण का आपल्या स्किननुसार कुठला फेस वॉश, कुठला सनस्क्रीन, कुठलं मॉइश्चरायझर हे आपण स्वतः ऑनलाईन बघून नाही बरोबर. ठरवू शकत. सो बेसिकली फर्स्ट तर हाच पार्ट आहे की आपल्याला व्हिजिट तर करावीच लागेल फॉर आणि बेसिक brand. स्किन केअर. Brand is ऑब्व्हियसली विथ ब्रँड. सो डॉक्टर रेणुका, आजकाल महागडे पण आहेत, स्वस्त पण आहेत, दोन्ही प्रोडक्ट्स आता आहेत. पण कमी किमतीत चांगला आणि सुरक्षित परिणाम देणं हे कसं शक्य होतं? कमी किमतीचे पण प्रोडक्ट्स आहे आणि खूप बरोबर. लक्झरी प्रोडक्ट, हां. पण नेहमी तो प्रोडक्ट सेफ आणि इफेक्ट देणार की नाही हे नक्की नसतं. कारण बरोबर. हे पैसे महाग प्रोडक्ट मध्ये कसं असतं, ब्रँडचे पैसे असतात, त्यांचं ब्रँड अँबॅसेडर असतं, त्यांना पैसे जातात, असे भरपूर पॅकेजिंगचे पैसे जातात, असे भरपूर आणि त्याच्यात रिसर्च वगैरे रिसर्च सगळं वगैरेला हम्म. रिसर्चला इम्पॉर्टन्स नसतो, पण या सगळ्या गोष्टीला तर ब्रँडचं नाव मोठं असेल पण जरुरी नाही आहे की त्याच्यात काय इन्ग्रेडियंट्स जे गेले आहेत ते खरंच छान आहेत की नाही. तर त्याच्यामुळे कसं असतं, अफोर्डेबल लक्झरी पण तुम्हाला एक छान प्रोडक्ट विच इज इफेक्टिव्ह देऊ शकतं. का, जर फॉर्म्युला नीट बनला असेल, त्याचे पार्टिकल्स आहेत, त्याचा डिलिव्हरी म्हणजे आपल्या स्किनच्या आत कसं डिलिव्हर होईल आहे ते जर नीट हे केलं, कारण सगळ्या गोष्टी स्किनच्या आत जात नाही, जर ते नीट फॉर्म्युला नीट बनला असेल की जिथे सगळ्या गोष्टी पाहिल्या गेल्या असतील की स्किनच्या आत कसं जाईल आहे, त्याला पेनिट्रेट होईल, तो इफेक्ट कसा येणार, त्याचं pH आपल्या स्किनसाठी सेफ आहे की नाही, हे रिसर्च करून जे प्रोडक्ट बनतात ते प्रोडक्टमध्ये कसं असतं, ते आपल्याला कॉस्टच्या हिशोबाने पण बनले असतात की ते अफोर्डेबल राहायला पाहिजे, नुसते महाग राहून काही नाही. प्रत्येक मॅन्युफॅक्चरर, आता आम्ही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतो, आमचे स्वतःचे प्रोडक्ट्स आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो, आमची स्वतःची फॅक्टरी आहे नाशिकला. तर प्रत्येक जण आपले प्रोडक्ट्स विकत घ्यायला पाहिजे ह्याच दृष्टीने आम्ही मॅन्युफॅक्चर करतो, आणि जितके आम्हाला काटकसर करता येईल तितके आपण करतोच. असं नाही की आम्ही एक्झॉर्बिटंट करतो, कारण की आम्हालाच माहिती आहे सेल्फ डिफिटिंग. इफ वी मेक इट टू एक्सपेन्सिव्ह लोक घेणारच नाहीत, बरोबर. म्हणून आम्ही त्या दृष्टीने आम्ही मॅन्युफॅक्चर करतो की आपलं सगळ्यात चांगलं प्रोडक्ट सगळ्यात स्वस्त होऊन कसं तरी अफोर्डेबल लक्झरी करून द्यायला पाहिजे, परंतु विदाउट कॉम्प्रोमाइजिंग ऑन एनिथिंग. ते आम्ही स्वतः फॅक्टरीमधनं करतो, त्यामुळे आम्ही खूप त्याच्यावर बारीक लक्ष ठेवतो. आणि मोस्टली कसं असतं, लोक कॉम्प्रोमाइज करतात पण ते इन्ग्रेडियंटच्या क्वालिटीवर करतात. तर कसं आहे, ब्रँडमध्ये इन्ग्रेडियंटच्या क्वालिटीवर कधी कॉम्प्रोमाइज नको बरोबर व्हायला. बरोबर. आणि ती एक गोष्ट आहे की जी वी मेक इट शुअर, आमच्याकडचं आम्ही लोक उभं राहतो जेव्हा ते ब्रँड ते प्रोडक्ट बनतात ना, आम्ही स्वतः उभं राहून पाहतो की हे व्यवस्थित या आल्यात आमच्या ingredient नाशिक फॅक्टरीमध्ये उभं राहून आमचं प्रोडक्ट की करून नीट घेतलेत. क्वालिटी त्याची बनते की नाही, आम्ही हे पाहतो. तर त्याच्यामुळे कसं असतं की तुम्हाला जेव्हा आपण बनवतो ना, ते अफोर्डेबल, कॉस्ट इफेक्टिव्ह राहिलं तरी त्याची इफेक्ट राहायला पाहिजे, एफिकसी ऑन स्किन. आज म्हटलं की छान मॉइश्चराईज करते, द्यायला पाहिजे मॉइश्चरायझेशन, स्किन टाईटनिंग यायलाच पाहिजे. ते केव्हा होईल, क्वालिटी ऑफ इन्ग्रेडियंट्स छान बरोबर. असतात. सो श्रद्धा मॅम, आजकाल आपण बघतो सोशल मीडियावर अनेक स्किन केअरचे ट्रेंड्स आपल्याला पाहायला मिळतात, पण सायंटिफिकली सिद्ध झालेले प्रोडक्ट्सच का महत्त्वाचे असतात? नक्कीच. आता सोशल मीडिया आणि खूप सारे नुस्खे येतात, होममेड रेमेडीज असतात. राईट. तर जेव्हा कोणतेही इन्फ्लुएन्सर्स आणि त्यांना लाईक प्रमोट करतात, तर यूथ जो असतो ना, तो खूप त्याला एकदम लगेच अट्रॅक्ट होतो, आणि ते कुठेतरी योग्य असतात असं नाही आहे, पण खूप वेळा मिसलिडिंग पण असतात. आणि अशा मिसलिडिंग क्लेम्स ना आपण एस्की, जे की लाईक एक संस्था आहे रेग्युलेटरी, दॅट इज लाईक ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया, तर हे अशा ॲडव्हर्टायझिंग जे मिसलिडिंग क्लेम्स आणि करतात त्यांना ते विड्रॉ करतात, ते त्यांच्यावरती ॲक्शन घेतात. म्हणून कोणतीही कंपनी किंवा कोणताही इन्फ्लुएन्सर जेव्हा पण असे मिसलिडिंग क्लेम्स करतात तर डेफिनेटली त्यांच्यावरती ॲक्शन घेतली जाते.
पण आता फॉर एक्झाम्पल आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर सुनीता मॅम जेव्हा आमच्याकडे एजलेस लाईक अँटी एजिंग प्रोडक्टची ब्रँड घेऊन आल्या, तर ह्याच्या वेळेला क्लिनिकल टेस्टिंग त्याला खूप महत्त्वाचं वाटलं. कारण आम्ही जेव्हा हे क्लिनिकल टेस्टिंग केलं तर आम्हाला इन्स्टंट फर्मनेस आणि लिफ्ट दिसला. आफ्टर लाईक पॅनलवरती जेव्हा आम्ही टेस्टिंग केली तर त्याच्यामध्ये लाईक वी हॅव सीन लाईक एकदम इन्स्टंट मास्किंग इफेक्ट दिसला, ज्याच्याने की काय स्किन फर्म आणि लिफ्ट वाटते. तर तेव्हा ब्रँडला कॉन्फिडंट येतो की खरंच हा इन्ग्रेडियंट काम करतोय जेव्हा वी प्रेझेंट देम द क्लिनिकल ट्रायल रिपोर्ट. म्हणून डेफिनेटली फक्त मार्केटिंग आणि मीडिया ट्रेंड किंवा जे होममेड नुसके त्याच्यावरतीच फक्त म्हणजे ग्राहकांनी अवलंबून न राहता तर क्लिनिकल ट्रायल्स किंवा जे ब्रँड खरंच नक्की म्हणजे डेफिनेटली लाईक जसं क्वालिटी इन्ग्रेडियंट्स आणि ते नक्कीच क्लिनिकल टेस्टिंग ह्याला ते प्राधान्य देतात. आणि खरंच ग्राहकांना इम्पॉर्टंट आहे की फक्त स्किन केअर त्याला ब्युटी म्हणून न बघता त्याला ॲज अ स्किन हेल्थ म्हणून बघायला पाहिजे. ते खरंच गरजेचं आहे ग्राहकांनी जेव्हा कोणताही प्रॉडक्ट सिलेक्ट करतात. कारण कंपन्या मोठ्या ब्रँड्स पूर्णपणे ते ओव्हरऑल लाईक क्लिनिकल टेस्टिंग आणि जेव्हा ते कोणता क्लेम बनवतात तर त्याच्यामागे एक सायंटिफिक बॅकिंग असतं, सायंटिफिक प्रूफ असतं आणि ते प्रॉडक्ट टेस्टेड असतं. त्यामुळे ते लोक त्या कॉन्फिडेंटली ते क्लेम करतात. आणि मी याच्यात एक मजा सांगते. आम्ही लोकांनी जेव्हा डेव्हलप केलं होतं ना हे प्रोडक्ट, तर आम्ही आपलं छान एफिकसी यायला पाहिजे लॉंग टर्म असं केलं. आणि मग यांनी जेव्हा टेस्टिंग केलं म्हणे अरे तर इन्स्टंट येत आहे. आम्हाला सगळ्यांना तो रिझल्ट पाहून आम्हाला इतकं हे झालं. आम्ही म्हणजे वी रिअली म्हणजे सेलिब्रेटेड की अरे वा आपले प्रोडक्ट इतके छान इफेक्ट येत आहे. म्हणजे आम्ही आमच्या लॅबमध्ये पाहिलंच होतं, पण यांच्याकडून जेव्हा रिपोर्ट आलं तेव्हा आम्हाला हे ते तेव्हाचं जे काय एक छोटंसं स्टोरी सांगते मी की असे आमच्या सारखे ना आम्ही जेव्हा लॅबमध्ये करतो कामं आणि आम्ही एकत्र सगळे सुनीता आम्ही सगळे एकत्र जेव्हा त्याच्यावर काम करतो आणि असे रिझल्ट येतात आपले थर्ड पार्ट म्हणजे ते कसं आहे त्यांना माहीत नसतं काय प्रोडक्ट कोण काय आहे काय नाही. आम्ही इतकी मेहनत करतो आणि टाकतो त्याच्यात की सगळ्यांना लॅबमध्ये म्हणजे एक इट वॉज असं अरे वा इट वॉज अ युफोरी म्हणजे असं इट वॉज अ नाईस एव्हरीवन वॉज सो हॅपी की. आणि तसं ते रिअल लाईक यु नो एक ग्राहकच असतात. लाईक त्यांना काहीच माहिती नसतं ट्रायल करताना. लाईक R&D मध्ये आणि ते करतात तेव्हा त्यांची लोक असतात, पण इकडे ते थर्ड पार्टीला देतात. लाईक मॅस्कॉट स्पिन कंट्रोल इज अ थर्ड पार्टी. मग त्याच्यामध्ये आम्हाला काहीच माहिती नाही की हा प्रॉडक्ट कसा आहे का नाही. आम्हाला ते एक प्रायमरी सांगतात की हे अँटी एजिंग प्रॉडक्ट, पण खरंच हे 30 मिनिटात ते त्यांना पण नाही माहिती आम्हाला, पण ते ॲक्च्युअलमध्ये दिसतं. म्हणजे आम्ही एकदम म्हणजे एक्सपर्ट्स पण आमचे त्यांना पण काही माहिती नसतं आणि हे लोक फक्त आम्हाला देतात एक फॉर्म्युला. तर त्याच्यामध्ये असं रिझल्ट आहे तर डेफिनेटली म्हणजे कंपनी आणि ते कसं ग्राहकाला पण कॉन्फिडेंट आहे हा बाबा हे खरंच टेस्टेड प्रॉडक्ट. म्हणून त्याच्या जोरावर आम्ही लोकांना सांगतो की हे ते सिरम आहे, तुम्ही लावा, थांबा, टायटनिंग इफेक्ट येईल, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर मेकअप लावा. बरोबर. आणि खरं तर या सगळ्या नॉलेजची गरज ना टीनेजर्सला जास्त आहे. म्हणून आम्ही त्याच्यावर इलॅबोरेट करू शकतो. बेसिकली मिड एज मध्ये असतात ते थोडंसं स्टडी करून म्हणजे कॉलेजच्या मुली असतात त्यांना इतकं नॉलेज नसतं, ते काही पण ऑनलाईन बघून सो तिथूनच त्यांची स्किन खराब व्हायला सुरुवात होते. सो हे जे नॉलेज आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचणं जास्त गरजेचं आहे. तोच मेन क्राऊड आहे. खरंच. सो बेसिकली मला असं एक प्रश्न विचारायचा की आता आपण फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीज जे असतील ते 40 काय 50 काय 60 काय ओळखूच शकत नाहीत, इतकं ते मेंटेन असतात. सो एकंदरीत कोणतं रुटीन ते फॉलो करत असतील किंवा त्यांचं असं काय सिक्रेट असू शकेल? ऑफकोर्स बॉलिवूड सेलिब्रिटीज एक जे करतात ना ते स्टार्ट यंग, म्हणजे यंग एजपासून ते स्किन केअर रुटीन स्टार्ट करतात. आणि जसं मी आधी म्हणाली प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, आणि ते खूप डिसिप्लिन्ड असतात स्किन केअर रुटीनमध्ये. पण दुसरं मी एक पॉईंट सांगते की साधारण 35-40 नंतर नुसतं स्किन केअर रुटीन इज नॉट इनफ. आपण त्याला काहीतरी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट्स पण करायला लागतात, जे क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट्स होतात. तुम्ही म्हणा फिलर्स होतात, मायक्रो निडलिंग होतात, पील्स होतात, असे भरपूर ट्रीटमेंट्स असतात. आणि प्रत्येक बॉलिवूड सेलिब्रिटी अशा ट्रीटमेंट्स करते. आणि नॉट ओन्ली बॉलिवूड सेलिब्रिटीज, हल्ली रेग्युलर पीपल पण ह्या ट्रीटमेंट्स करतात. कारण इफ यू सी हल्ली आता काय रिटायरमेंट एजच नाही झालं, कोणीच रिटायर होत नाही. आणि जेव्हा आपण ऑफिसमध्ये असतो किंवा प्रोफेशनल कुठे जातो आपण सगळ्या यंगर लोकांबरोबर इंटरॅक्ट करतो, मग ते साहजिकच आहे की सगळ्यांना यंग दिसायचं आहे.
तर बॉलिवूड सेलिब्रिटीज करतातच, पण कॉमन मेन अँड वुमेन पण करतात आणि इट इज अ गुड साईन की लोक हा. आपले स्वतःची केअर करतात. आणि जे काय करतात त्याला कीपअप करायला तुम्हाला घरी घरी होम यूज करावाच लागतो. म्हणजे घरी काहीतरी वापरावंच लागतं. आणि ट्रीटमेंट जर महिन्यातून एकदा जायचं असेल किंवा 15 दिवसात एकदा ट्रीटमेंट घ्यायची, ती ट्रीटमेंट झाल्यानंतर घरी तुम्हाला ते क्रीम्स वगैरे लावावंच Maintenance. लागतात. Maintenance करावंच schedule लागतं. असतो. मेन Yeah. महत्वाची हा, हा, आहे. हा. मेंटेनन्स शेड्यूल खूप इम्पॉर्टंट असतो, कारण ते ट्रीटमेंट होम सारख्या यूज होत नाही. असतो. डमॅट झाल्यानंतर होम यूज Right. असं. सो तुम्हाला काय वाटतं आपला इंडियन स्किन जो आहे तर प्रत्येक महिलेने कशा पद्धतीने आपल्या स्किनची काळजी घ्यायला पाहिजे मेंटेन हे राहण्यासाठी? आता ना तुम्ही आता ऑफिसमध्ये आहात, तुम्ही तुमच्या लोक तुम्हाला एका एका दृष्टीने बघतात, तुम्हाला ॲडमायर करत असतील, तुम्ही आता यंग असाल वगैरे, मग तुमच्या बॅक ऑफ द माइंड तुम्हाला असं वाटतंच की काय 10 वर्षानंतर मी अशीच राहील, ही लोक अशीच राहतील, मला ॲडमायर करतील, मला एवढंच अट्रॅक्टिव्ह वाटेल Right. की नाही. त्यामुळे असतंच ते प्रत्येकाला प्रत्येकाला असतं. असतं. आणि ॲट द बॅक ऑफ द माइंड, आणि ते कधी ना कधीतरी ते सुरू करणार की त्यांना आपल्याला मेंटेन करायचं आहे. आपण जसे आहोत तसेच आपल्याला राहायचंय ॲज लॉंग एज वी कॅन. आणि दुसऱ्यांसाठी मेंटेन करायचं नाहीये, स्वतःसाठी. स्वतःला स्वतःसाठी. आरशात बघितलं. आपला सेल्फ कॉन्फिडन्स मी Confidence खरं सांगू असतं का, ना. ब्युटी मीन्स कॉन्फिडन्स. Yes. आणि ते कॉन्फिडन्स तुम्ही जेव्हा प्रोडक्ट लावून स्वतः छान वाटतं तेव्हा तुम्हाला बरोबर. आय फील दॅट कॉन्फिडन्ट, Correct. आय कॅन गो I इन द can. वर्ल्ड असं आहे ते. दॅट इज ट्रू. ब्युटी इज कॉन्फिडन्स. राईट. आणि बेसिक जे करायला पाहिजे ते म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. हे एकदम बेसिक आहे आणि हे सगळ्यांनी रेग्युलर रूट पण ते डॉक्टरांकडून कन्सल्ट करूनच घ्यावं है ना? घरी क्लिन्झिंग, बेसिकली क्लिन्झिंग, टोनिंग अँड मॉइश्चरायझिंग No यू कॅन डू need. एट होम. बेसिक For that's basic. Basic. Before you Basic even आहे. apply any creams or night creams or anything, this basic thing you have to त्याच्यासाठी do. ना तुम्ही AI च्या डॉक्टरकडे जा. हा. ते तुम्हाला नक्की छान सांगणार कुठलं क्लिन्झिंग टोनिंग करायचं. सो अकॉर्डिंग टू यू तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने तुम्हाला काय टिप्स द्यायचे आपल्या प्रेक्षकांना? प्रेक्षकांना खरं बोलू तर स्किन केअर हे योग्य रीतीने म्हणजे बेसिक काय असेल तर तुम्ही होम रेमेडीज किंवा प्रॉपर AIचा वापर करू शकता. पण जेव्हा तुम्हाला कुठे असं वाटतं की लाईक पॅकेजिंग म्हणा किंवा कारण खूप मार्केटमध्ये वेगळ्या वेगळ्या ब्रँड्सचे लाईक विविध ब्रँड्सचे लाईक तुम्हाला प्रॉडक्ट दिसतील. पण त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं आहे की बॅकिंग म्हणजे डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड म्हणा किंवा डर्मॅटोलॉजिकली प्रिस्क्राईब, तर ह्याचं एज्युकेशन असणं ग्राहकांना खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ब्लाइंडली तुम्ही कोणत्या प्रॉडक्ट घेण्यापेक्षा पहिलं तर त्याचं प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे का तुमच्याकडे आणि प्रॉपर सायंटिफिक डेटा आहे का हे जाणून घेणं ग्राहकांनी सध्यामध्ये खूप गरजेचं आहे. ओके, आता मला एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे, जनरल प्रश्न. आता हायड्रा फेशियल असेल, कार्बन पील असेल, या ज्या काही केमिकल ट्रीटमेंट्स आता फेमस होत आहेत आणि आपण सगळेच त्याला अट्रॅक्ट होतोय, तर याचा खरंच एवढा रिझल्ट आहे? ते मला वाटतं डॉक्टर क्षितिजा सांगू शकतील तुम्हाला, कारण की त्या हे सगळं करण्यात त्यांचे एक्सपर्टीज तिथे आहे. नाही, ऑफकोर्स रिझल्ट आहे, डेफिनेटली 100% रिझल्ट आहे. हो. कारण तू एक नाव घेतलं हायड्रा फेशियल, मायक्रोडर्माब्रेशन, त्यांनी काय होतं आपले डेड स्किन एक्सफोलिएट होते. डेड स्किन एक्सफोलिएट झाली की जे काय आपण प्रोडक्ट्स वापरतोय ते छान पेनिट्रेट जातात. नाहीतर आपण एक्सफोलिएट नाही केलं तर ते प्रोडक्ट्स नुसते त्या डेड स्किन लेअरमध्ये अडकून बसणार आणि खाली जे टार्गेट सेल्स आहेत जिथे रिपेअर आणि रिवायवल होतो तिथपर्यंत पोहोचणार नाही. तर सगळ्या ट्रीटमेंट्स ऑफकोर्स सायंटिफिक असतात आणि रिझल्ट्स असतात आणि दोन्ही बॅलन्स करायला पाहिजे, होम केअर आणि ट्रीटमेंट केअर. म्हणजे ट्रीटमेंट इज 50%, होम केअर इज ऑल्सो 50%. त्याचा काय कमी दर्जा नसतो. आणि हे प्रोडक्ट्स आम्ही जेव्हा आमच्या R&D ग्लोबल कन्सल्टंटच्या लॅबमध्ये हे सगळे फॉर्म्युलाज जेव्हा बनवतो, आम्ही असंच त्याचा फॉर्म्युला बनवतो रिसर्च करून की एक ही हायड्रा फेशियल म्हणा किंवा मायक्रोडर्माब्रेशनचे जे फेशियलचे असतात किट्स असतात, दॅट हॅज टू बी बॅक्ड बाय रेजिम्स. म्हणजे तुम्ही होम केअरचे ते रिटेल तुम्हाला करायलाच पाहिजे, तेव्हा तो इफेक्ट लॉंग टर्म राहतो. सो हे जे ट्रीटमेंट्स आहेत ते काम करतात.
आणि स्टेजवर तुम्हाला ते हेल्प करू शकतात. आता आफ्टर 35, आफ्टर 40, आफ्टर 45, आफ्टर 50 तुम्हाला जास्त इंटेन्स ट्रीटमेंट्स करावे लागतात. आणि ह्या ट्रीटमेंट्स आहेत ना, हे नवीन 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 निघत आहेत आता. फेशियल आता चारकोल फेशियल एक निघालाय, दुसरं काय निघालं, तर किती छान छान फेशियल ते डर्मॅटॉलॉजिस्टच तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो. तुला आता हे पाहिजे, की तुला आता ते करायचंय, तुला आता पील करायला लागेल, तुला आता हे इंजेक्शन घ्या. पण ते डर्मॅटॉलॉजीच्याकडे जाऊन तुम्ही रेजिम केलं, त्याच्यानंतर डर्मॅटॉलॉजिस्टच तुम्हाला रेजिम सांगणार, आता हे घरी वापरा, हे ट्रीटमेंट झाल्यावर हे तुम्हाला वापरावं लागेल दुसऱ्या ट्रीटमेंट पर्यंत, मग दुसरी ट्रीटमेंट. आणि हे जे फेशियल्स आहे ते तुम्ही ट्रेन्ड एस्थेटिशियन्स किंवा डर्मॅट्स यांच्याकडूनच करायला पाहिजे. असं कोणी घरी येऊन करेल हे नाही करायचं. जर व्यवस्थित केलं तर काही साईड इफेक्ट्स नाही होत, पण जर तुम्ही म्हणजे अनट्रेन्ड पर्सन कडून केलं तर यू विल एंड अप गेटिंग साईड इफेक्ट्स. आणि होमवर्क इम्पॉर्टंट असतं. स्कूलमध्ये कसं होमवर्क नाही केलं तर तुम्ही पास नाही होणार, तसंच ट्रीटमेंट केल्यानंतर होमवर्क केलं तरच तुम्हाला रिझल्ट मिळतील. अगदीच. सो असं नाही वाटत आपण फक्त मुली आणि महिलांनाच टार्गेट करतोय, पुरुषांनी पण तेवढीच स्किनची काळजी घ्यायला पाहिजे. अरे आता हेअर ट्रीटमेंट किती आलेत नाही का पुरुषांसाठी. हेअर ग्रोथ ट्रीटमेंट पण देतात ते. आणि आमच्याकडे हेअर टॉनिक पण आहे लोटस सीडचं, ते पण ते ट्रीटमेंट झाल्यानंतर आम्ही ते सजेस्ट करतो. स्टिम्युलेट होतं हेअर फॉलिकल्स आणि केस गळणं थांबतं. सगळे पुरुष लोक करतात हेअर ट्रीटमेंट करतात आणि स्किन ट्रीटमेंट पण करतात. अरे वा. पण आजकाल तसंही पुरुष जास्त स्वतःच्या बद्दल अपिअरन्स बद्दल खूप जास्त कॉन्शियस झाले. तर तुम्ही म्हणा आज तू म्हणजे 25 वर्षाचा मुलगा जास्त करतोय की 60 वर्षाचा माणूस, दोघंही इक्वल करतात आहे. हे आमचं ऑब्झर्वेशन आहे आज मार्केटचं, की आज माणूस म्हणजे मेन स्पेशली खूप जास्त स्वतःचं सेल्फ कॉन्शियस झाले आणि ते खरंच इफेक्ट दे वर्क हार्ड टुवर्ड्स गेटिंग दॅट गुड. मला हे आवडतं. आणि अवेअरनेस पण खूप आहे पुरुषांना, खूप अवेअरनेस आणि त्यांनी करावं. कारण का ते दिवसभर बाहेर बाहेरच असतात, so असतात. त्यांची स्किन आपल्यापेक्षा जास्त डल होण्याचे लवकर मॅन chances असतात. स्टायलिंग किंवा म्हणा जसं सुनीता मॅम म्हणला की हेअर टॉनिक्स, आता तो तर एक मेन एलोपेशिया हा एक त्यांचा मूळ हे आहे. कारण बाळण्यास कोणालाच नको असतं की कसं ते हेअर ग्रोथ होईल. PRP पण टॉनिक्स एवढे आहेत मार्केटमध्ये, तर डेफिनेटली लाईक मेन्स लाईक आणि त्यांच्याकडे बियर्ड लाईक स्टायलिंग जेल्स किंवा हेअर स्टायलिंग जेल्स हा असं मार्केट 50 खूपच मोठा आहे. पण hair खूप transplant मोठा आहे. करतात. Yes, ट्रान्सप्लांट विथ सगळं करतात. करतात. And I think मिशेल ब्रँडचे प्रोडक्ट्स युनिसेक्स पण आहेत. Yes. पुरुष पण बिनदास वापरतात आणि त्यांना चांगले रिझल्ट येतात. अगदीच. म्हणजे म्हणजे आम्ही अँटी एजिंग लाईक युनिसेक्स म्हणजे मेल फिमेल दोघांवरती ट्राय केलाय. आमचे पिओनी प्रॉडक्ट्स पण वापरतात आणि आमचे सॅफ्रॉन प्रॉडक्ट्स पण वापरतात मेन. आणि एकंदरीत जर मेंटेन करणं हा कॉन्फिडन्स असेल तर हा कॉन्फिडन्स आपण शेवटपर्यंत जपलाच पाहिजे, मग ते स्त्री नक्कीच. असो किंवा पुरुष. राईट. डेफिनेटली ब्युटी इज कॉन्फिडेंट. लेट इट बी मॅन. सो सुनीता मॅम, आता जाता जाता आपल्या प्रेक्षकांना स्पेशली महिलांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? मला असं वाटतं प्रत्येक महिलांचा जन्मसिद्ध अधिकार आहे चांगलं दिसा. पहिल्यापासून महिला आपल्यासाठी काही ना काहीतरी करतच होत्या. नाही तर आपले पूर्वज हळद आणि हे डाळीचं पीठ लावून चंदन, हळद, डाळीचं पीठ सगळं वापरत होते त्यांच्या चेहऱ्यावर. आता खूप सोफिस्टिकेटेड झाले. आता पुष्कळ त्यांना वापरण्यासारखं आहे आणि त्यांनी ते करावं. पहिल्यांदा मी जेव्हा US ला गेले, म्हणजे फेमच्या नंतर जेव्हा मिचलसाठी मी US ला गेले, एवढाच फरक मला जाणवला की ते लोक टॉप टू बॉटम वेल ग्रूम्ड असतात. दे कम टू वर्क इन अ प्रॉपर स्टिलेटोज अँड बोज अँड मेकअप अँड एव्हरीथिंग. आपल्या बायका त्यांच्याहून सुंदर दिसायला असून पण तेवढं सगळं केअर करत नाही. राईट. पण आता ते मी म्हणू शकत नाही. आता आपल्या बायका पण प्रोफेशनली तितक्याच सुंदर दिसायला लागल्यात आणि तितक्याच कॉन्फिडन्स दिसायला लागल्यात. ते करू शकतात तर सगळे करू शकतात. आय अर्ज ऑल विमेन
टू लुक द बेस्ट. अगदीच. तुमच्या सगळ्यांशी बोलून आणि ओव्हरऑल ही जर्नी ऐकून मला खूप खूप चांगलं वाटलं. खूप थँक्स की तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढून आला, इतकं चांगलं डिस्कशन केलं आणि आजच्या यूथला या गोष्टी कळणं, खरं तर टीनेजर्सला कळणं खूप महत्त्वाचं आहे. त्या तुम्ही ते प्रेझेंट केल्या, जेणेकरून आता एखादा ब्रँड घेताना किंवा काहीही यूज करताना त्या विचार करतील किंवा एक्सपर्टना विचारतील. सो थँक्स अ लॉट. Thank Thank you so Thank much. you so much. We enjoyed it. It was very Very nice. nice. थँक्यू.